अतिशय छान उपासना केली तुम्ही. एका आवाजात एका सुरात म्हणणं अवघड असतं, पण जितकी सवय होईल जितकी त्या घोष मंत्राची शक्ती वाढते. याला घोष मंत्र असं म्हणतात. सगळ्यांनी एकत्र एका आवाजात मोठ्याने म्हणायचा, त्याला घोष मंत्र म्हणतात. पूर्वी लाऊडस्पीकर वगैरे नव्हते, तर जास्त लांबपर्यंत जास्त लोकांना ऐकायला जावं तर ते म्हणणाऱ्यांची संख्या वाढवायची. म्हणजे देवापर्यंत जायला पाहिजे ना वरपर्यंत. तर 11 जण बसणार, 121 जण बसणार, त्याला 11 ने म्हणून पुन्हा 1331 लोक बसणार. म्हणजे तो अतिरुद्र होतो. महारुद्र आणि अतिरुद्र म्हणजे रुद्राला पण ऐकू गेलं पाहिजे. वर तो आकाशात असतो, सूर्याच्या पलीकडे त्याचं स्थान आहे. तर ते घोष मंत्र असं सगळ्यांनी खूप मोठ्याने म्हणायचं असतं. एकसारखा म्हणायला पाहिजे, नाहीतर एक जण एक म्हणतो दुसरा म्हणतो तर ते ऐकू येत नाही. गोंधळ बाजारामध्ये गोंधळ होतो ना, की कोणी काहीतरी बोलतं, कोणी काहीतरी बोलतं. त्याला टॉवर ऑफ बॅबेल अशी एक कहाणी आहे जुन्या बायबलच्या यादीच्या याच्यामध्ये, की ते देवाला राग आला की हे लोक ऐकत करत माझे. मग त्याने असं ठरवलं की यांना शाप द्यायचा. शाप काय दिला, तर एकाला दुसऱ्याची भाषा समजणार नाही. आणि जो गोंधळ झाला ते काय विचारायचं, सगळ्यांना बोलायचं होतं, पण काय बोलतो ह्या दुसऱ्याला समजत नाही आणि तो काय बोलतो ते ह्याला समजत नाही. तर तो जो गोंधळ असतो त्याला टॉवर ऑफ बॅबेलची उपमा देतात, की तुम्ही सगळेजण एकदम बोलायला लागला, आपल्या मनात जे येईल ते, तर काय होईल. ते टॉवर ऑफ बॅबेलमध्ये झालं की हा टू वे ट्रॅफिक पाहिजे, वन वे नाही चालत. की एक जण बोलतोय दुसरं ऐकून लक्षही नाही येते ऐकण्यामध्ये. त्यामुळे ते दगडावर पाणी उठल्यासारखं ते वाहून जातं. तसं काही उपयोग नाही बोलणार. पण काही लोकांना स्वतःचा आवाजच इतका आवडतो की ते थांबतच नाही बोलायचं. एकदा सुरू झालं ते सुरू, मग ते थांबवायचं कसं याला. मी अशा पुष्कळ लोकांना भेटलेलं की आणि तेच परत सांगतात. म्हणजे सांगून झालेलं असतं, पण 10-11 वेळा आम्ही एकच गोष्ट अशी ऐकलेली आहे पुन्हा. आणि तुम्ही जर माझं भाषण सारखं ऐकायला लागला तर माझ्या ऐवजी तुम्ही पण भाषण करू शकाल. कारण मी जे बोलतो ते सगळे मुद्दे तुम्हाला माहीत होऊन जातील ना. मग तुम्ही म्हणजे माझी आवश्यकता राहणार नाही. तसं व्हावं अशी मला फार पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये मला अडकवा नाही लागला. पण हे जे भाषेचं तंत्र असताना हे समजायला पाहिजे. उपासना की ते जे शब्द जे विचार आपल्या मनावरती पक्के बिंबवायचे असतात ते विचार ते आपण पुन्हा पुन्हा म्हणत राहायचे. हे आपण तप करायचं असतं. आपण समजून घ्यायचं असतं की काय करायचं काय करायचं. आणि त्या तपातनं मंत्र निर्माण होतात आणि मंत्रातनं लोक निर्माण होतो. लोक म्हणजे ज्या क्षेत्रासाठी तुम्ही काम करणार आहात, ज्या क्षेत्रात काम करणार आहात, तो लोक निर्माण होतो. त्या लोकात तुमचं नाव होतं, म्हणजे तुमचा अधिकार निर्माण होतो त्या लोकांमध्ये. की ज्या क्षेत्रात तुम्ही अभ्यास करत असाल, ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड असेल, ज्या क्षेत्रामध्ये रस असेल, त्यातलं सगळं ज्ञान, सगळं कौशल्य तुम्ही एकाग्र होण्याची वाट पाहत असता. पण अवघड आहे सगळं एकाग्र होणंच. हे की मी पाहतो सायकलवरती जाणं, सायकल चालवणं फार अवघड स्किल आहे. ते सोपं नाही. ते 2 चाकावरती सांभाळायचं. पहिल्यांदा जेव्हा शिकतो तेव्हा आता असं वाटतं आपण इकडे पडणार का इकडे पडणार, पण
मग त्या गतीने आपण बॅलन्स द्यायला पण तुम्ही कितीही एक्सपर्ट सायकलवाले असला तरी ते सोपं नाही. गाडी चालवत असला, कार किंवा टू व्हीलर चालवत आहे आणि त्यावेळेला तुम्ही जर फोनवर बोलत असला तर ऍक्सिडेंट होण्याचा धोका सगळ्यात जास्त. कारण तुम्हाला तुमच्या गतीला सांभाळायचं आहे, तुमच्या दुसऱ्यांच्या गतीची काळजी घ्यायची आहे. दुसरं कोणाच्या अंगावर घालून चालणार नाही, कोणाची गाडी हातांवर येऊन चालणार नाही, ते सगळं सांभाळायचं आहे. आणि ते सांभाळायचं जे स्किल तुमच्यामध्ये ती सिद्धी आहे की तुम्ही आता प्रॉब्लेम नाही आहे, स्कूटर चालवू शकता, टू व्हीलर चालवता, गाडी चालवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ते चालवताना जी काळजी घ्यायला पाहिजे त्यातल्या त्या पुण्यातल्या रस्त्यामधनं ते अवघडच आहे. की मुंबईचं हे ट्रॅफिक, इतकं ट्रॅफिक काय सांगताच नाही, जागाच नाही कुठे तरी लोक जातात. म्हणजे ते जिथे जागा सापडेल तिकडे जातात. एक विनोद सांगितलं होता मला की कुत्र्यांचं संमेलन भरलं सगळ्या भारतातल्या आणि मुंबईतला कुत्रा उशिरा पोचला, पण त्यांनी लगेच त्याला ओळखलं की हा मुंबईत ना आलाय का, तर तो अशी शेपटी घालत होता कारण अशी आम्हाला जागा. आता मोबाईलमुळे काय झालंय, आपले सगळे रोल्स एका वेळी आपल्यावर अटॅक करू शकतात. सगळे रोल्स घरनं फोन येऊ शकतो, मित्राचा येतो, मैत्रिणीचा येतो, काय दुकानवाल्याचा येतो, कोणाचे पैसे थकले त्याचं राहायचं ते येतं, ज्याच्याकडनं पैसे मिळायचे त्याचं फार क्वचित येतो, ज्याला द्यायचं त्याचा सारखा येतो. हे सारखे तुमचे सगळे रोल्स तुमच्या याच्यावरती इम्पॅक्ट करत असतात, ते सोडतच नाहीत ते तुम्हाला. मी आमच्या शूटिंग टीमला ट्रेन करते, आपले कॉमनवेल्थ गेम्स आहेत ऑक्टोबरमध्ये, तर तिथे आपले नेमबाजीची जी टीम आहे ना त्याला मी आता ट्रेनिंग देतोय. आणि या एका खेळात आम्ही 15 ते 20 गोल्ड मेडल मिळवणार आहोत. म्हणजे 15-20 मिनिमम, त्याच्या वर जाईल. आता ऑक्टोबरमध्ये मला परत आठवण करा की सर तुम्ही असं म्हटलं होतं, किती मिळाले विचारा, कळलं. पण ज्या वेळेला सगळ्यात अडचण ही रोल सेग्रिगेशनची असते, की सगळे रोल्स आपल्या डोक्यामध्ये असतात आणि एकदा खूण कुठली आली की तो रोल जागा. म्हणजे मी याच्याकडे पाहिलं, माझा याच्याकडे काय समजतं, याच्याकडे पाहिलं की काय, ज्याच्याशी भांडण असेल त्याच्याकडे पाहिलं तर त्या भांडणाचं हे जागा होतं, ज्याच्यावर प्रेम असेल त्याच्याकडे पाहिलं की ते प्रेम उतरायला लागतं तुम्हाला. आणि ते तसंच असतं सारखं की आपले रोल्स आपण सारखे ते जगत असतो आणि शब्दांचं त्याला सहाय्य होत असतं. की म्हणजे आपल्याला मागच्या वेळेला आपण कुठे भेटलो होतो, ती तारीख आठवते, ती जागा आठवते, हे सगळे ते शब्दांच्या सहाय्याने आपण ते रोल जागे करत असतो. आणि हा आपल्या एकाग्रतेला सगळ्यात मोठा धोका असतो. पण कोणतेही रोल आपण जगायला लागतो, कोणतेही रोल. मी तुम्हाला मागे गीत शेट्टीची गोष्ट सांगितली का नाही, कारण ती सांगायला वगैरे आढावा करतो मला की तुम्ही म्हणाले की हे तेच सांगायला लागले. आता मी मागच्या उन्हाळ्यात बंगलोरला गेलो आणि बंगलोरमध्ये त्याने असा मोठा हॉल बांधला होता बिलियर्ड्सचा आणि त्याच्यात टुर्नामेंट ठेवली होती पहिल्या उद्घाटनाची. आणि मला मुख्य पाहुणा म्हणून बोलवलं त्याच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनला. तर त्याच्यात त्या कॉम्पिटिशन मध्ये गीत शेट्टी आणि पंकज अडवाणी फायनलला आले. आत्ता बिलियर्ड्सच्या जगामध्ये पंकज अडवाणी वर्ल्ड चॅम्पियन आहे. 3ऱ्या-4थ्यांदा त्यांनी चॅम्पियनशिप जिंकली आहे आणि मागे गीत शेट्टीने 8 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. म्हणजे दोघे तगडे दादा आपले असते आणि ते दोघं फायनलला आलेले. तर मला थोडासा पाठीला त्रास होत होता, म्हणजे उशिरा झाला.
पण दोघं फायनलला आले. माझा मित्र ज्याच्याकडे मी उतरलो तो मला म्हणाला की आपण बघूया ना खेळ. मी पुष्कळ दिवस झाले गीत आणि पंकज एकामेकाशी खेळताना पाहिलं नाही आणि गीतला तर खूप दिवस झाले पाहिलं. मी म्हटलं मी पंकजला तर पाहिलंच नाही, गीतलाही खूप वर्ष झाली पाहिल्याला. जाऊया. कारण पुढचं करून उशीर झाला, ट्रॅफिक नेहमीप्रमाणे आज जसं झालं तसा तिकडे ट्रॅफिकमध्ये अडकत आम्ही पोहोचून मॅच सुरू झालेली होती. बाजूच्या हॉलमध्ये सोफा वगैरे ठेवून मोठ्या स्क्रीनवरती ते प्रोजेक्ट करत होते. तर म्हटलं मी इथेच बसून पाहतो ना, मी VIP म्हणून मला बोलवलं, मला कशाला खुर्चीवर बसवतं, मी सोफ्यावर बसून पाहतो. ते म्हणलं नाही सर तुमच्या ते स्पेशल जागा आहे, तुम्ही तिथेच जात आहे. नाही आम्हाला त्याने म्हणजे पंकजचा डाव गेला की आम्ही आत गेलो. आत गेलो तर पंकजने पाहिलं मला, त्याने विश केलं आणि गीत शेट्टीने आय कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही. म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहिलं नाही, ॲक्नॉलेज नाही केलं की त्याला माहिती होतं की मी मुख्य पाहुणा आहे, मी येणार आहे, मला माझ्यासाठी खुर्ची कुठली ते पण माहिती आहे त्याला. पण त्याने माझ्याकडे पाहिलं नाही, माझ्या खुर्चीकडे पाहिलं, काही नाही कॉन्टॅक्टही नाही केला. माझ्या मित्राला राग आला. 1989 म्हणजे आता 20-21 वर्ष गीत माझ्याबरोबर ट्रेनिंग करतं. तर त्याला असं वाटलं असलं पाहिजे ना की आलेलं आहे माणसं. त्याने नाही पाहिलं. तो माझा मित्र चिडला. तो काय म्हणाला की तू बघत पण नाही आपल्याकडे गीत, म्हणजे गीतचा खेळ पाहायला आम्ही आलो आणि तो आम्हाला ॲक्नॉलेज पण करत नाही. आम्ही एवढे फॅन त्याचे, पण काय मस्ती ही त्याची. तुला राग आला. मी म्हटलं रे असं रागवायचं नसतं, मीच त्याला सांगितलंय की आय कॉन्टॅक्ट करायचा नाही, माझ्याशी सुद्धा नाही. त्याची बायको किरण ती आली, तिच्याशी सुद्धा नाही आय कॉन्टॅक्ट करायचा नाहीच. का की ह्या व्यक्तीशी आपले काय संबंध आहेत त्यातलं कुठलंही सुरू होतं चक्र. ते जसं अनकंट्रोल टीव्हीचे एकदम रोल व्हायला असतात ते म्हणजे थांबतच नाही. रिमोट आपल्या हातात आहे पण रिमोट काम करत नाही, ते आपोआप ते बदलायला लागतं. तसं होऊ नये याच्यासाठी त्याने आय कॉन्टॅक्ट केला नाही. मी म्हटलं त्याचा खेळ आज बघूया, खेळ बघतो फक्त. आणि त्याने असा खेळ केलाय की सबंध हॉल त्याने उचलून आकाशगंगेवरती नेला. म्हणजे बिलियर्ड्स कसं खेळायचं असतं, कसं म्हणजे स्वप्नात सुद्धा आम्ही कल्पना करू शकणार नाही इतकं उत्तम त्यांनी खेळ करून असतो. म्हणजे 1000 पॉईंटची गेम, वर्ल्ड चॅम्पियन, आणि 3 महिन्यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमध्ये पंकजने गीतला हरवलं होतं आणि अगदी कम्फर्टेबली हरवलं होतं. बंगलोर पंकजचं होमटाऊन, सगळे लोक पंकज जिंकतो हे पाहायला आलेले नाही का. आता पुण्याची टीम खेळत असते, मुंबईची तर कितीही भारी टीम असली मुंबईची तरी पुण्याच्या लोकांना पुण्याने जिंकावं असं वाटतं. तसं ते बंगलोरच्या लोकांना वाटतं की बॅन पंकजने जिंकलं पाहिजे आणि ते त्याचा खेळ पाहायला आले. आणि त्याने चांगला ब्रेक केला, म्हणजे 167 पॉईंट एका व्हिजिटमध्ये केले आणि म्हणून बसला. चांगल्या खेळणाऱ्या पंकजला 1000 पॉईंटच्या गेममध्ये गीतनी 290 वर ठेवलं. 14 व्हिजिट्समध्ये गीतने 1000 कम्प्लीट केले. इतकं तो सुंदर खेळला, म्हणजे अगदी सगळे ते चेंडू, ते टेबल, त्याचे कुशन सगळे त्याच्या हुकमतीत वागत होते. आणि हे असं पाहणं फार रेअर असतं, फार क्वचित कोणी इतकं चांगलं खेळू शकतो. तर मॅच जिंकल्यावर गीत शेट्टीला घेरावा पडला, कारण जिंकणाऱ्याकडे सगळे लोक जातात, हरणाऱ्याकडे कोणी पाहत नाही. पंकज पण मला भेट सांगतात तिकडे गीतला घेराव झाला, पण सगळे पत्रकार, ते कॅमेरामन, चाहते सगळ्यांनी त्याला घेरावं. ते सगळ्यांना दूर केलं. मला मिठी मारली त्याने. मला म्हणाला सर युअर ऑरा इज एनफ फॉर मी, म्हणजे तुम्ही आहात एवढी जाणीव असली तरी मला पुरे. म्हणजे हा त्याने फार अतिशयोक्ती केली, कारण तो असा खेळू शकतो. मला माहिती आहे, उगीच 8 वेळा वर्ल्ड चॅम्पियन नाही होणार, तो खेळू शकतो असा. आणि मी असलाच पाहिजे असं नाही, पण मी असताना त्याने तसं खेळणं, म्हणजे माझा जो येणं हा सिग्नल जो आहे ना, त्याला हवा तो हुकमी रिस्पॉन्स त्याने जागा करणं, हेच त्याचं कौशल्य. आणि ते एकाग्रता पूर्ण जी होते ना, तीच मी माझ्या भाषणामध्ये नंतर सांगितलं की
हा खेळ फार फसवा आहे. ज्या वेळेला गीत पंकज वगैरे सारखे लोक खेळत असतात ना, त्यावेळेला हे सगळं जे टेबलवरचा कपडा, त्याच्यावरती रफनेस असतो तो, ते कुशन्स, पॉकेट्स, ते चेंडू, हे सगळे निर्जीव वस्तू आहेत. पण ते त्यांच्या इतक्या हुकमती खाली असतात की त्या दोन चेंडू पॉकेटमध्ये जातात, तोच पॉकेटमध्ये जाईल, दुसरे दोन चेंडू जिथे लोक थांबायचे तिथे अगदी मिलीमीटर सुद्धा इकडे तिकडे नाही असं थांबतात. त्यामुळे वाटतं की किती सोपा खेळ हा की, पण आपण घेतला तो क्यू, तोच क्यू, तेच टेबल, तेच चेंडू आपण खेळायला लागलो की ते जे डिसिप्लिन सोल्जर्स असतात ना, सगळे हुकूम, थांब म्हटले की थांबणार, चल म्हटलं की चालणार, असं आपलं कोणी ऐकत नाही. ते पॉकेटमध्ये जात नाही, इथे थांब म्हटलं तिकडे जाऊन थांबतो, सगळं गोंधळ उठतो. कारण काय, त्या वेळेला चॅम्पियन जो असतो ना, त्याच्या इनर फॅकल्टीज वरती इतका कंट्रोल येतो की बाहेरचं जग तुमचं ऐकायला लागतं. सगळं सजीव निर्जीव जे जग असेल ते सगळं तुमचं ऐकायला लागतं. स्वतःवरती ताबा मिळवायचा असतो, स्वतःच्या विचारांच्यावर ताबा मिळवायचा असतो, स्वतःच्या रिस्पॉन्सेसवर ताबा मिळवायचा असतो. त्या दिवशी गीतने ते मला मीटिंगवरून म्हटलं, सर यू आर ऑलराइट इनफ फॉर मी. ते संबंध बंगलोरमध्ये टीव्हीवर रिलीज झालं, त्यामुळे बंगलोरमध्ये मी भलताच पॉप्युलर म्हणून झालो का. वाटलं की आत्ताच खेळ केला त्याने इतका चांगला, आणि तो मला येऊन म्हणतो की सर तुमच्यामुळे झाला की, आणि मग मला काय 24 तास सारखे फोन आम्हाला ट्रेनिंग नाही, आम्हाला व्याख्यान नाही, आम्हाला आता तो गीत सिटी आहे म्हणून मी त्याला शिकवू शकतो ना, सगळ्यांना गीत सिटी बनवणार. ज्यांनी बनायचं असतं, कोणी तुम्हाला बनवू नाही शकत, तुम्ही बनायचं असतं, तुम्ही ठरवायचं की हे मी होणार आणि होऊ शकतो. पण ही एकाग्रता, हा आपल्या आतल्या सगळ्या फॅकल्टीज वरती कंट्रोल, ही शांती आहे. शांती 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 तुम्ही शेवटी म्हणता ना, की ही तिहेरी शांती आहे. पहिली आतल्या तुमच्या सगळ्या अंतःकरणाची, तुमच्या वाणीची, तुमच्या शरीराची सगळं शांत स्वस्थ असलं पाहिजे. दुसरी शांती म्हणजे जे म्हणून तुमच्या संपर्कात येतात त्यांची पण शांती साधली पाहिजे. म्हणजे ते भडकलेले लोक असतील, तुम्हाला दगड मारत असतील, तरी त्यांनी तुम्हाला दगड मारणं बंद करून तुमचं ऐकायला पाहिजे. हे मी केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, पोलीस खात्यात होतो ना, तर पोलीस ही दगड मारायचीच एमिंग ऑब्जेक्ट आहे तो, तर ते आम्हाला दगड खायला लागलेत खूप. पण दगड मारणारे लोक सुद्धा आमच्या बाजूचे झालेले पुन्हा पुन्हा पाहिलेले, त्याला अधिभौतिक शांती म्हणतात. तुमच्या भोवतालचं जे आसमंत असतं ना, ते सुद्धा तुम्हाला अनुकूल होतं, त्याला अधिभौतिक शांती म्हणतात. आणि ह्याच्या पलीकडे निसर्गातल्या शक्ती असतात, खूप जबरदस्त शक्ती असतात, आणि त्या शक्ती त्या सुद्धा तुम्हाला अनुकूल व्हायला लागतात. कारण त्या शक्तीला हुकूम आहे की जो स्वतःवरती ताबा नियंत्रण मिळवू शकतो, स्वतःच्या आसमंतावरती नियंत्रण मिळवू शकतो, त्याचं रक्षण तुम्ही करायचं आहे. सगळ्यांनी त्याचं रक्षण करायचं. आणि मग सुनामी लाट असली तरी तर त्याच्या बाजूने जायचं, तर नाही म्हणणार. कारण नाहीतर मनुष्य आपली संस्कृती काही टिकलंच नसतं, सगळं खलासून गेलं असतं. तर जे चांगलं आहे त्याचं रक्षण करायचं असतं, जे वाईट आहे त्याला काढून टाकायचं असतं, ते एलिमिनेट करायचं असतं. तर ही तुम्हाला ही सिद्धी प्राप्त होते की शांती ती मिळवायची, आणि मग तुम्ही चॅम्पियन होऊ शकता, खरंच चॅम्पियन होऊ शकता. आणि पण ते तुम्ही विसरलं का नाही, ते रोल सेग्रिगेशन शिकायला पाहिजे की ज्या वेळेला जो रोल तोच रोल पूर्ण एकाग्रतेने जगायचा. दुसरे रोल ज्या वेळेला गडबड करतील त्यामुळे यू शेल्फ द्यावे, त्या शेल्फवरती टूर द्यावे, नंतर यू डील विथ दॅम अँड यू मस्ट डील विथ दॅम. एका खेळाडूचं तुम्हाला मी सांगितलं ना की त्याचा प्रेम बसला एका मुलीवर, खेळ खराब व्हायला लागला. तिला लग्न करतेस का विचारलं, ती नाही म्हणाली, संपला खेळातला इंटरेस्ट.
आणि मग परत त्याला खेळायला लावलं, चांगला खेळायला लागला. पुन्हा तिने त्याला विचारलं तेव्हा हो म्हणाली, तरी खेळ संपला. कारण कसं आहे की प्रेम बसलं तेव्हा स्वप्न पाहायला लागला म्हणून संपला खेळ, आणि ती सगळी स्वप्न भंग पावली नाही म्हणाली म्हणून तेव्हा खेळ संपला, आणि ती हो म्हणाली तेव्हा परत नवीन स्वप्न दिसायला लागली म्हणून तेव्हाही खेळ संपला. ज्या वेळेला तुम्हाला शिकायचं असतं, ज्या वेळेला तुम्हाला अभ्यास करायचा असतो, ज्या वेळेला तुम्हाला काही उत्तम करायचं असतं, त्यावेळेला स्वप्न नाही पाहिजे. स्वप्न पाहिजेच असतात. माझं तर वेणुगोळ आहे, लहानपणापासून मी झोपून ठेवलेलं चांगला वेळ जातो, पण वेळ जातो. वेळ जात नसेल तेव्हा स्वप्न पाहिजे, पण ज्यावेळेला वेळ कामी लागायचा असेल, सत्कार वेळ तेव्हा नाही स्वप्न पाहिजे. तेव्हा फोकसच आत्ता जे होत आहे त्याच्यावरच लक्ष. तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता किंवा ऐकता त्यावेळेला त्या शब्दांचं स्वप्न पाहायचं असतं, त्या शब्दांचं चित्र पाहायचं असतं. ज्ञानेश्वरांनी त्याचं सांगितलेलं आहे की डोळ्याने ऐकायचं आणि कानाने पाहायचं. म्हणजे जे शब्द तुमच्या कानावर पडतात ना ते तुम्हाला दिसायला लागतं, आणि जे डोळ्याने तुम्हाला पाहता ते रनिंग कॉमेंट्री द्यायला शब्द सुचायला लागतात. हे असं शब्दांचं आणि अनुभवाचं खूप घट्ट नातं आहे. ते नातं आपल्याला समजायला पाहिजे की हे मला एकाग्र व्हायचं आहे, त्याच्यासाठी हे नातं उपयोगी पडतं. आणि तुमची एकाग्रता भंग ठेवून तुम्हाला अगदी भरकटवून टाकायलाही हे नातं उपयोगी पडतं. कारण ते शब्द आणि तुमचं मन दोघेही हातात हात घालून जातात भटकायला, तुम्हाला एकटे सोडून देतात, आणि मग तुमचं काय करता येत नाही, काय सुचत नाही, काय करावं अभ्यास होत नाही, काय करावं परीक्षा देता येत नाही, काय करावं खेळता येत नाही, जे काय करायचं असेल ते होत नाही. तसं नाही करायचं. हेच शिकायचं असतं. तुम्ही ज्या वयामध्ये आहात ना त्या वयामध्ये ही जर सवय नाही लावून घेतली, तुमचं आयुष्य गेलं वयात पूर्ण, की त्याच्यात ही सवय लावून घ्यायची की जे करतो आहोत त्याच्यावर एकाग्र व्हायचं. कळलं? ज्या वेळेला स्वप्न पाहायचं असेल तेव्हा स्वप्न पाहायचं, ज्या वेळेला भूतकाळात काय पाहिजे असेल त्यावेळेला भूतकाळ आठवायचा, ज्या वेळेला भविष्य काळ आठवायचं असेल त्यावेळेला भविष्य काळ आठवायचं, ज्या वेळेला इथल्या दुसरीकडे काय चाललंय त्याची काळजी करायची असेल, त्याचं काम करायचं असेल, ते त्याचा विचार करायचा तेव्हा तिकडे जायचं. तुमच्या मनामध्ये ही शक्ती आहे, कॅनॉट बी कंडिशन्ड बाय टाइम अँड स्पेस फ्री. वर्तमानाची जी चौकट असते ना ती शरीराला घातलेली आहे. तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात त्यावेळी दुसऱ्या बाजूच्या खुर्चीवर पण असू शकत नाही, तिथेच आहात तुम्ही. त्या चौकटीत पूर्ण बंदिस्त असतं शरीर आपलं, पण मन त्या चौकटीत राहत नाही, ते बंदिस्त होत नाही, ते निघून जातं, ते कुठेही जातं. म्हणजे ॲट विल it can go into the past, it can go into the future, it can go elsewhere, anywhere. ज्या क्षणाला तुम्ही न्यूयॉर्क म्हणाल त्यावेळेला तुम्ही न्यूयॉर्कमध्ये असता. तिकडे काय रिझर्वेशन मिळतं की नाही, तिकीट मिळतं की नाही, काय काळजी करायची. न्यूयॉर्क म्हटलं की न्यूयॉर्क, आता उद्या कुठे लंडन, लंडन म्हटलं की लंडन, मॉस्को, कुठे जायचं तुम्हाला सगळीकडे जाऊन फिरून येऊ शकता, नो प्रॉब्लेम. तिकीट पण पडत नाही काय. पण प्रॉब्लेम असा की त्याला ते भटकायची सवय लागते, म्हणा भरकटायची सवय लागते. त्याला सर्वात म्हणतात. सगळं एका वेळी त्याचं अवेअर राहायचं, आणि त्याची पण गरज असते. तुम्हाला पेपर लिहायचा आहे परीक्षेचा नाही, तर तुम्ही जो विषय ज्या विषयाचा पेपर लिहिता आहात त्या विषयाच्या पेपरला वेळ किती दिला आहे, मग तो किती प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना मार्क किती आहेत, त्याला महत्व किती आहे. नाहीतर क्वेश्चन भरून 1-1.5 तास गेला, पेपरला वेळ 2 तासाचा आहे, एबीसी वगैरे याचं तर जाऊ द्या, बाकीचे सगळे प्रश्न राहून गेले. मार्क त्या एला जर 3 मार्क असले तुम्हाला 3 मार्कापैकी जितके द्यायचे तितके मिळणार, बाकी मिळणारच नाही. तुम्हाला या सगळ्याचा विचार करावा लागतो की हे मी वेळ कसा डिवाइड करायचा आहे, याच्यावर मुद्दे कसे मांडायचे आहेत, हे किती लिहायचं आहे, कुठले प्रश्न आधी लिहायचे आहेत, मला चांगलं कुठलं
माहिती आहे, हे सगळं सगळं हे सर्वार्थताच आहे. पण त्या सर्वार्थतेमधून तुम्ही निवड केली की हा प्रश्न घ्यायचा, त्यावेळेला मी दुसरा विचार नाही करायचा, तेच कळलं. सर्वार्थतेतनं एकाग्रतेत यायचं. या दोन वेगवेगळ्या शक्ती आहेत. सर्वार्थता म्हणजे सगळं सगळं समोर जे असेल ते मन नोंद घेत असतं की किती लोक असतील, केवढं हॉल आहे हा. मी पहिल्यांदा आलो या हॉलमध्ये, मला माहित नाही, पण ह्या हॉलचे डायमेन्शन्स काय आहेत हे सगळं मन नोंद घेत असतं सर्वार्थतेमुळे. पण मला बोलायचं तुमच्याशी आहे, हॉलच्या साईजशी नाही. हॉल केवढा मोठा आहे, त्याच्यामुळे एवढा मोठा हॉलमध्ये तुम्ही 10 जण जरी असेल तरी 10 जणांचीच बोलायचं, हॉलची बोलायचं नाही मला. तर ते मला फोकस कसा आणायचा, कशावर थांबवायचा हे शिकायला पाहिजे. त्याला चॉईस ऑफ फोकस म्हणतात, की कशावर एकाग्र व्हायचं. त्याला धारणा असं म्हणतात योगामध्ये, आणि इंग्रजीत चॉईस ऑफ फोकस म्हणतात. तुमची शरीराची शक्ती चांगलीच असली पाहिजे, अन्न पचवण्याची शक्ती चांगलीच असायला पाहिजे. रोज तुम्ही वडापाव खायला लागला तरी तो पचवतो विचारा, तर तुम्ही तुमच्यामध्ये ती एक्स्ट्रा शक्ती आता आहे, पण ती संभाळ ठेवायची असते, ती वाढवायची असते. शरीराची शक्ती पण, तर आहार चांगला ठेवायचा, व्यायाम करायचा, हे सगळं शरीराच्या शक्तीसाठी. पण मनाची शक्ती पण वाढवायला पाहिजे. त्याच्यासाठी प्राण धारणा हा महत्वाचा टप्पा आहे. प्राण धारणा म्हणजे श्वसन क्रियेवर एकाग्र होणं, त्याला प्राण धारणा असणं. म्हणजे फक्त तुमच्या श्वासावर लक्ष आणणं हाही एक प्राणायाम आहे. पण एकाग्र होण्याचा, एकाग्रता मनाला शिकवण्याचा, मनाची शक्ती वाढवण्याचा फार जबरदस्त उपाय, फार जबरदस्त. की तुम्ही आनापान विपश्यना करायला गेला, त्याच्यामध्ये आनापान म्हणतात त्याला, म्हणजे श्वासावर लक्ष ठेवणं, फक्त श्वासावर लक्ष ठेवायचं, श्वासावर. दुसरं काही नाही. पहिले 2-2.5 दिवस तुमचं डोकं फिरवून टाकतात, ते एवढंच करायचं. पण त्याने तुमच्या याच्यामध्ये एवढी जबरदस्त शक्ती असते की बऱ्याचशा व्याधी बऱ्या होऊन जातात ते आनापासून, की काही करावं लागत नाही दुसरं. कारण प्राणशक्तीच तुमच्या शरीराचे व्यवहार चालवत असते. प्राणशक्तीच तुम्हाला सगळं जे हवं असेल ते मिळवून देत असते. तुमचं ध्येय गाठणं हे सगळं प्राणशक्तीमुळे होतं, जर इतर कशाने नाही होणार. पण त्या प्राणावर एकाग्र होण्याने तुमची मनाची शक्ती वाढत राहते. पहिला टप्पा मनाची शक्ती वाढवण्याचा, जशी शरीराची वाढवण्याचा पहिला टप्पा व्यायाम हा आहे. दुसरा टप्पा आहार, चांगला आहार ठेवणं, म्हणजे पचनशक्तीला चॅलेंज देऊन खायचं की पचवून दाखव कसं, तसं नाही. नीट पचेल असं खायचं, आणि अधूनमधून उत्सव म्हणून तुम्ही न पचेल ते खाल्लेलं चालतं, ते पचनशक्ती सांभाळते. पण रोजच उत्सव व्हायला लागला, महोत्सव व्हायला लागला, तर काय चालतं, तिला पचवता येणार नाही, तेव्हा आजारी पडत तुम्ही, म्हणजे तुमची शक्ती क्षीण व्हायला लागली. तर आहार आणि विश्रांती हे तिन्ही महत्वाचे टप्पे आहेत. आणि तुम्ही जे शिकताना, जे अभ्यास करता, तो विश्रांतीच्या वेळेत तुमच्या मनामध्ये पक्का होत असतो, त्याचं चिंतन आणि मनन होत असतं. तुम्ही जर पुरेसा त्याच्यामध्ये रस घेतला, पुरेसा इंटरेस्ट घेतला, तर त्या चिंतनाने आणि मननाने त्या विषय तुमच्या मनामध्ये पक्का बसतो. चिंतन म्हणजे मागचं आठवणं, आणि मनन म्हणजे पुढचं पाहणं, की हे जे वाचलं नाही काय होतं ते समजून घेणं, आणि मग त्यातनं तुम्हाला सुचायला लागतं, कॉन्ट्रीब्युशन लागते. चिंतन आणि मनन सतत व्हायला लागलं म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये त्या ज्ञानाच्या सेल्स निर्माण होतात, त्या ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या. ग्रंथ वाचताना त्याने सांगितलं, ग्रंथम अभ्यस्य मेधावी ज्ञान विज्ञान तत्वतः फलालमेव धान्यार्थी त्यजेन ग्रंथम अशेषतः. म्हणजे ग्रंथ वाचताना त्याच्यामध्ये जे ज्ञान भरलंय आणि जे विज्ञान भरलंय त्याचं सतत मंथन करून सार काढून घ्यायचं. आणि मग धान्यार्थी, म्हणजे शेतकरी धान्य काढलं की तो धान्य तेवढं काढून घेतो आणि फोड टाकून देतो, तसं ज्ञान त्याचं सार हे
हे सार घ्यायचं फक्त आणि ग्रंथ मग उरलेला पोल आहे तुम्हाला परत लागणार नाही. म्हणजे ती परीक्षा झाली की ते ज्ञानाचा तो भाग त्याचा अभ्यास संपला तुम्हाला परत वाचायची गरज नाही. तुमच्या डोक्यामध्ये राहील तो बाजूला ठेवून जातो. त्या ग्रंथात तुम्ही अडकायचं नाही. पुढचे टप्पे ज्ञानाचे पुढचे टप्पे तुम्ही लिहा आता नवीन पुस्तक एवढा अभ्यास केला आता तुम्ही लिहा ना तुमच्या अनुभवावर आणि तुमच्या आत्मचरित्रावर आणि तुमच्या सगळ्या तर ते आपण कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं त्या. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे की धारणा ही ज्या गोष्टीवर कराल त्या गोष्टीचं लक्ष एकाग्र कशावर करता. आलंबन का प्रलोभन. लक्ष गणपतीवर आहे का त्याच्या पुढे ठेवलेल्या मोदकांच्यावर आहे प्रसादावर आहे. आणि प्रसादावर लक्ष आहे तोंडाला पाणी सुटतंय आता करून कपडे पूजा लवकर खाऊया असं नाही चालणार. तो प्रसाद झाला पाहिजे. ते प्रलोभन असतं आधी. तर तो ज्या वेळेला पूजा तुम्ही व्यवस्थित नीट कराल त्यावेळेला तो प्रसाद होतो आणि ते खाण्याने तुमची बुद्धी पण तेज होते आणि तुमचे आहार शरीर सुद्धा सुधारतं. शरीर शक्ती येते तुमच्यामध्ये. तर हे फार महत्त्वाचं आहे की आलंबन आपण निवड करायची कशावर एकाग्र व्हायचं आहे आणि कशावर नाही व्हायचं तेही एकाग्र व्हायचं. शिव्या शिकायच्या ओवी पाठ करावी लागते. शिवी पाठ नाही करावी लागते. इतके पटकन बसते म्हणा की सगळं ते रिदम भची बाराखडी वगैरे काही करावं लागेल. कारण आपल्या मनाची ठेवणच तशी असते. आपण ते लवकर अटॅक करून देतो. कचरा नको ते जे हवंय ते त्याच्यावर एकाग्र करायला मेहनत लागते आणि ते ज्ञान मिळवायला ते पाठ करायला मेहनत लागते. ते ध्यानात राहायला मेहनत लागते. तप म्हणतात कळत. तर त्याच्याशिवाय मार्ग नाही दुसरा. तुम्ही ती सवयच लावून घेतली पाहिजे. ज्याच्यावर एकाग्र व्हायचंय त्याच्यावरच एकाग्र व्हायचं. त्याच्यावर नाही व्हायचं त्याच्यावर नाही व्हायचं कळत. तर हे प्राणायामाने साधन. प्राणायाम जर नाही केला तर धारणा साधत नाही. म्हणजे आपला तो चॉईस ऑफ फोकस राहत नाही. गणपतीवरचं लक्ष मोदकांच्याकडे जातच राहतं. तुम्ही काय वाटेल ते करा. मोदकच आठवतात गणपती आठवतच नाही. ते माझं काय गणेश चतुर्थी म्हटलं की एकदम तोंडाला पाणी सुटतं. तोंडाला पाणी म्हणजे डोक्याला माझ्या डोळ्यापुढे ते गणपतीची मूर्ती उभी राहिली आहे त्याच्यावर मोदकच उभे राहतात. तोंडामध्ये चव सगळे तसे असं नाही चाललं की. पण तुम्ही जर प्राणायाम नाही केला ती प्राण धारणा केली नाही. रोज प्राणायाम करायचा आणि प्राण धारणा करायची. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इतर काही करत नसाल त्यावेळेला फक्त श्वासावर लक्ष द्यायचं कळत. आणि श्वासावर लक्ष देताना वाणी आणि मन हे एकत्र ठेवणं ही पण फार मोठी साधन आहे. की डोक्यात एक विचार येतात आणि मन अनुभव दुसरं घेत असतं. तुम्ही शिकण्याचा काहीतरी प्रयत्न करता आहात तर त्या शिक्षणाचा अनुभव जागा होत नाही. जॉग्रफीमध्ये सांगितलंय तुम्हाला सेंट्रल एशियाचं आहे जॉग्रफीचा अभ्यास चालू आहे. इतिहासाचा अभ्यास चालू आहे. त्याच्यामध्ये ताजिकिस्तान कुठे आहे कझाकस्तान कुठे आहे तुमचं उझबेकिस्तान कुठे आहे तुर्कमेनिस्तान कुठे आहे हे सगळं जर तुम्हाला माहीत पाहिजे. जॉग्रफी जर अभ्यास करत असला पण ते कसं करणार ते तुमच्या मनामध्ये त्याचं चलन व्हायला लागतं. पण ती वाणी ज्या वेळेला मी म्हणतो उझबेकिस्तान त्यावेळेला उझबेकिस्तानची काय स्पेशालिटी आहे ते माझ्या तर माझं मन आणि वाणी एकत्र आहे कळलं का. आणि तिथे ते कोण लोक आहेत ते कसे राहतात ते काय करतात भूगोलामध्ये हेच तर शिकायचं असतं. तर ते वाणी आणि मन ह्या दोन्हीला एकत्र ठेवण्यासाठी एक टप्पा पुढे जायचं. सोहमचा जप करायचा. आत जाणाऱ्या श्वासाबरोबर सो म्हणायचं. बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर हम म्हणायचं. सो हम सो हम. श्वास आत जातो तर सो म्हणायचं. बाहेर मनात म्हणायचं बघा. पण तुम्ही मोठ्याने म्हणतो त्या श्वास सुटतच राहील. आत जाताना श्वास
आत जात असताना सो म्हणायचं, बाहेर जाताना हम सोहम सोहम असं सतत इतर काही करत नसाल तेव्हा मन भरकटून भलत्याच गोष्टींचा विचार करायच्या ऐवजी सोहमचा जप करणं खूप चांगलं, तुमची एकाग्रता खूप वरच्या दर्जाची होऊ शकते. आणि ह्या मंत्राचा अर्थ काय आहे की ही जी शक्ती जी सबंध विश्व चालवते आहे आणि श्वासाबरोबर माझ्या शरीरात प्रवेश करून माझी शरीर यंत्रणा चालवते आहे, ती शक्ती म्हणजे मी आहे. आय एम दॅट. मी ती शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे मी आहे. हम सहा. आय एम दॅट आणि सोहम म्हणजे मी ती शक्ती. असं ते दोन्ही बाजूने स्वतःला पटवून द्यायच्यासाठी हा मंत्र आहे. हंसा सोहम. म्हणजे सरस्वती देवी आहे ना, ते हंसावर बसलेली आहे. पण ते हंस म्हणजे तो पक्षी हे प्रतीक आहे. श्वासाबरोबर जो हंसा हा जप होतो, बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर हम, आत जाणाऱ्या श्वासाबरोबर सहा, तो जप एकदा व्हायला लागला नीट की त्या हंसावर बसून सरस्वती येते आणि मग ती तुम्हाला प्रसन्न असते. तुम्हाला काही प्रॉब्लेम राहतच नाही. एव्हरी प्रॉब्लेम कम्स विथ इट्स सोल्युशन. कारण तिला माहीत नाही याचा प्रॉब्लेमच नाही, सोल्युशन माहीत नाही याचा. हे सरस्वतीच येते. शी इज दी सोल्युशन अल्टिमेटली. सरस्वती नाव कोणाचं असतं नाही, पण जी ज्ञानाची कौशल्याची देवी आपण म्हणतो ना तिचा. तर ते सोहम मंत्र जर तुम्ही श्वासाबरोबर जपत राहिला तर सरस्वतीच तुम्हाला पसंत. तुम्ही फक्त फील्ड निवडायचा, यश तुमचं, कीर्ती तुमची, जे जे तुम्हाला हवं असेल ते सगळं त्या फील्डमध्ये मिळेल. कारण ती देतेच. ते तुम्हीच मिळवायचं आहे, ती तुमच्या बरोबर राहते. पण तुम्ही जर मेहनत करणार नसला तर ते नाही आणून देत, ते येताना नाही घेऊन येत. तुला काय पाहिजे ते विचारते आणि ते प्रत्यक्षात आणण्याला तुला मदत करते. तुला काय स्वप्न आहे, तुला काय करायचं आहे. ऐश्वर्याचं झालं लागलं तर दुसरे कोण असेल तिच्याशी करायचं, ते पण होईल, काळजी नाही करत. कारण यू मस्ट विल स्ट्रॉंगली ना. आणि त्याला सांगता आलं पाहिजे, लाजायचं नाही की हे हवं आहे. तर ते सोहमचं जप श्वासाबरोबर करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्याचा पुढचा टप्पा ध्यानाचा आहे. प्राणायाम, धारणा आणि ध्यान ह्याने मनाची शक्ती जबरदस्त वाढते. तुमची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती वाढते, त्याचा वापर करण्याची शक्ती वाढते, तुमचं शब्द भांडार वाढतं, तुम्हाला सुचतं. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी जे करायला हवं आहे ते सुचतं आणि तुम्हाला ते करायची हिंमत येते. कारण ती शक्ती तुम्ही आहात ना. त्या शक्तीला कशाची भीती आहे, कोणाची भीती आहे? जी जग चालवते आहे ती काय घाबरली असते तर काहीच झालं नसतं ना. काय घाबरली नाहीच ती शक्ती. तिला भय माहितीच नाही. निर्भयतेची उपासना आहे ही. सोहम साधना ही निर्भयतेची उपासना आहे की त्याने आपलं सगळं भय काढून टाकलं पाहिजे. आणि खरंच तुम्हाला शिकवायचं शौर्य आणि योगाचे एकाग्रता म्हणजे दोन्हीला कुठल्याही फील्डमध्ये अचिव्हमेंट करायची असली तर योगाची एकाग्रता पाहिजे आणि शिकवायचं धाडस पाहिजे. शिकवाय म्हणजे सैनिक बाहेर उभा राहतो तो नाही, त्याला असंच घाबरलेला असतो म्हणून महाराज. जो गोळ्यांच्या वर्षावर जाऊन हल्ला करून ते ठाणं जिंकतो तो शिपाई. त्याची हिंमत तुम्हाला पाहिजे. आणि खूप प्रसंग येतात असे आपल्या साध्या आयुष्यामध्ये येतात की भीती वाटते, काय करायचं, आता काय करायचं, हा मोठा माणूस आहे, हा मला असं करेल, हा मला असं छळेल, काय कोणाला हे घाबरायचं कारण कोणालाही नाही. आणि ती निर्भयता तुमच्यामध्ये यायला लागते. म्हणून ते ध्यान हा भाग आहे. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही निवडलेला अनुभव पुन्हा घेणं हा ज्ञान, हे ध्यान. भविष्यात जो अनुभव तुम्हाला हवा आहे तो परत जगणं हे ध्यान. आणि शब्दांच्या सहाय्याने ते करणं याला जपयज्ञ म्हणतात. जपाचं ध्यान आहे, मंत्र ध्यान आहे.
जे भूतकाळातलं असतं ना ते तसंच्या तसं आठवतं आपल्याला, ते आठवायचं असतं. भविष्य काळात जे हवंय व्हायला ते पाहायचं असतं. पण सवय काय असते की भूतकाळातलं नको असेल तेच आठवतं आणि भविष्याच्या काळात नको असेल ते घडतंय असतं, त्याला विकल्प म्हणतात. ही स्मृती जी नको असलेली स्मृती पुन्हा पुन्हा येते, ती नको असलेली स्मृती पुन्हा पुन्हा येते, ती काढून टाकायची, त्याला स्मृती परिशुद्धी म्हणतात. आणि भविष्य काळाकडे आपल्याला हवा तसं भविष्य आपण घडवतो आहोत अशा आत्मविश्वासाने भविष्याचं चित्र उभं करणं, त्याला संकल्प. आणि ते नाही झालं तर विकल्प इकडे नको असलेली स्मृती असंतोष म्हणतात. जे नको आहे ते अनुभव सारखे सारखे, मला कसा अपमान झाला, मला कसं अपयश आलं, मला कसं जमलं नाही, मी कसं चुका केल्या, तेच आठवत राहतं. आणि मग माणूस मित्र होऊन जातो, त्याला वाटतं की नाही माझं असंच आहे, मला जमतच नाही, तर मला जमणार नाही, दरवेळेला माझीच बस चुकते, माझी गाडी चुकते, मला जागच येत नाही वेळेवर, मला डोक्यातच जात नाही अभ्यास, मला हा विषय आवडतच नाही, मला हा विषय समजतच नाही. असं नसतोच विषय. कुठल्याही माणसाला, जगातल्या कुठल्याही माणसाला कुठलाही विषय उत्तम समजू शकतो, तो एक्सपर्ट होऊ शकतो. माझं चॅलेंज की तुम्ही आतापर्यंत जे मुळीच शिकला नाही, अगदी त्याची ओढ नाही तुम्हाला, संताप देतो. जिओग्राफी हा विषय आहे, मॅट्रिक पर्यंत माझा असंच होतं की ते पुस्तक उघडलं की झोप यायची. ते GO म्हटलं की मी झोपलेलं असायचं, की ओ द्यायलाही जागाच नाही. ते ज्ञान मला हाका मारते, पण नाही. आणि 10वीला आम्हाला नारायण स्वामी नावाचा एक मास्टर आहे, ते अतिशय उत्तम शिकवायचे, पण फार कडक होते. त्याने कोणातरी कॉपी करताना पकडलं, महिन्याची परीक्षा एक्झामिनेशन, त्याच्या कॉपी करताना पकडलं त्याने आणि ते सगळ्या क्लासवर राबवले. ते म्हणाले तुम्ही कॉपी करता काय, सगळी पुस्तकं सगळ्या वेळा घेऊन या पुढच्या महिन्याच्या टेस्टला सगळं, आणि तुम्हाला जे पाहिजे ते वाचा आणि लिहा. आणि अमेरिकेच्या रिजनल जिओग्राफीचा अभ्यास आम्ही करत होतो. तर प्रश्न असा विचारला की उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी पर्वत विषुववृत्ताला लंब करून आहेत, म्हणजे असे विषुववृत्ताच्या लंबरेषेत आहेत, म्हणजे असं सरळ वर जात. तर ते तसे नसताना विषुववृत्ताला पॅरलल असते, तर अमेरिकेच्या हवामानावर काय परिणाम झाला असता. मला आठवतं मी हायएस्ट झालो त्या, पण मला मार्क किती होते, -2.5 हायएस्ट. म्हणजे बाकीच्यांना आणखी किती काले गेले असतील, कारण मग मला जे सुचलं ते मी दिलं, ते काटत गेले, हे चूक हे चूक हे चूक हे, तितके मार्क काढले, 10 दिले पूर्ण, आणि मग त्यातनं काटत काटत मी -2.5 वर टिकलो. बाकीच्यांचे आणखी खाली गेले, म्हणून मी पहिला. तर त्याने आम्हाला सबंध ते हाऊ टू स्टडी दी होल अँड देन गो टू दी मायनर स्मॉल. स्थूलाकडनं सूक्ष्माकडे कसं जायचं, सूक्ष्माकडनं स्थूलाकडे कसं जायचं, ते त्याने आम्हाला शिकवलं. ह्याला आपल्याकडे एक पद्धत आहे बरं का, त्याला प्रतिप्रसव म्हणतात. स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जाणं याला प्रतिप्रसव म्हणतात, आणि सूक्ष्माकडे स्थूलाकडे जाणं याला अनुप्रसव म्हणतात. तर ते त्याने आम्हाला इतकं उत्कृष्ट शिकवलं की मला भरपूर मार्क मिळाले मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये. मी तोपर्यंत कसा कसा जॉग्राफीत पास होत होतो, पण म्हणजे जॉग्राफीने मला हात दिला, खूप चांगले मार्क मिळाले मला आठवतं. त्याने ते खूप छान शिकवलं. आणि ते इफ यू डोंट नो द होल, तुम्हाला ते ज्ञान वेगळा परिणाम करू शकतो. आमच्या इथे डॉक्टर कुलकर्णी म्हणून राहते, इथेच कुठे राहतात, मला याच्यात भेटायला जायचं. त्याने भगवद्गीतेचा अतिशय उत्कृष्ट अभ्यास केलेला आहे. त्यांच्याबरोबर एक पुस्तक लिहायचं मी कबूल केलं, म्हणून मी त्यानंतर शोधून त्यांचं घर भेटणार आहे. तर ते बाबासाहेब पुरंदरे त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केलेला आहे. तर ते म्हणाले तुमच्या
पुस्तकाच्या साह्याने बाबासाहेब पुरंदर आहे ना, डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, तुमच्या पुस्तकाच्या साह्याने मला असं सिद्ध करायचं आहे की शिवाजी हा फार भित्रा माणूस होता. ते चमकले ते, त्यांचं आराध्य दैवत, आमचं सुद्धा आराध्य दैवत त्यांना, तर ते आराध्य दैवत भित्रा होता शिवाजी. काहीतरी काय बोलता. ते म्हणाले तुमच्या पुस्तकातलं हे प्रकरण काढा, अफजल खान मधाचं प्रकरण. तिथे खाली वाईला येऊन अफजल खान ठेपला प्रतापगडावर शिवाजी महाराज. त्यांचे वकील शिवाजीने स्वतः धाडलेले पंताजी गोपीनाथ, ते अफजल खाना पुढे उभे आहेत आणि त्यांना सांगतो की राजा भेटो, मला फार भेटो. तो खाली यायला घाबरतो, तर त्याचा अशी विनंती आहे की तुम्ही आपण वर यावं. तर तो म्हणाला नाही नाही म्हणा, वर मी काही येणार नाही. पुन्हा त्याला पुन्हा सांगितलं. 3 दिवस तो पंताजी गोपीनाथ खाली जाऊन त्याला सांगतो. त्यांचा शेवट महाराजांचा वकील ना, तो पुरावा आहे की नाही, म्हणजे लेखी पुरावा आहे, तर ते सगळं लिहिलेलं आहे इतिहासात. म्हणजे शिवाजी भित्रा होता. तर ते म्हणाले नाही, पण असं कसं म्हणता येईल, शिवचरित्र आपल्याला माहिती आहे की किती शौर्य त्याने दाखवलं. तो स्वतः त्यानेच तर अफजल खानाला मारला. तेच तर मला म्हणणं आहे. म्हणाले तुम्ही अनुप्रसव मान्य करत नाही आहात आणि प्रतिप्रसव मान्य करत नाही आहात. म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय की ज्या वेळेला तुम्हाला शिवाजी महाराजांचं चरित्र माहिती आहे ना, ते माहीत असलं तर हे गोष्ट ही खोटी आहे की हे नाटक करत होता. शिवाजी महाराजांनी नाटक केलं की खानाला जवळ बोलायचं, मारायचं त्याला तिथे. पण हे तुम्हाला कळणार कसं की ज्या वेळेला यू स्टडी दी होल अँड देन ड्रॉ द इन्फरन्स, की हे शिवाजीने हुशारी दाखवली म्हणून अफजल खान मारला गेला. हे सगळं नंतर समजतात. म्हणून त्याच्या अभ्यासाची सवय लावून घेतली पाहिजे की सगळं पूर्ण समजून घ्यायचं आणि मग त्याचा एक एक भाग करून ते परत समजून घ्यायचं. ते भाग कसे आहेत, का आहेत, ते पण समजलं पाहिजे. तशा अभ्यासाची तुम्हाला सवय लावून घेतली पाहिजे. कसं आहे, आपल्याला इंद्रियाचे जे सुख असतात ना, त्याची ओढ फार पटकन लागते, ती फार पटकन लागते. पण त्यांना नियमित करणं, त्यांना नियंत्रित करणं याची ओढ नाही लागत, ती लावून घ्यायची असते. तपाची ओढ लावून घ्यायला पाहिजे. अभ्यास करण्याची, तज्ञ होण्याची ओढ लावून घ्या. तुम्ही जे म्हणून करा, जी जी लाईन तुम्हाला निवडायची ते निवडा, पण त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्टच झाला पाहिजे. एक्सपर्टच, नथिंग बिलो. भेळ विकायचे ते हे घातलं ना, तरी दुसऱ्याने दुसऱ्याची भेळ विकताना मला इतकी तुमची भेळ चांगली झाली पाहिजे. यू मस्ट बिकम एन एक्सपर्ट. प्रश्नच नाही. यू मस्ट टेक कमांड ओव्हर द नॉलेज अँड स्किल टोटली. इथे तुम्ही आत्ता सवय लावून नाही गेले ना, तर तुम्ही फक्त मोठ्या शोधत बसा. मला कोणीतरी महिन्याच्या महिन्याला पगार देते का? तुमच्यामध्ये जर 1000-10,000 लोकांना नोकरी ठेवायची शक्ती असली, तुम्ही थोड्या पगारावरती काम करायचं नाही करायचं, दुसऱ्यांना एम्प्लॉय करायचं. यू मस्ट बिकम एक्सपर्ट. सगळं जग तुमच्याकडे आहे. सगळं माझ्याकडे कसली डिग्री नाही, म्हणजे मला डॉक्टर समजतात ते. मी म्हटलं पोलीस माझ्यावर फटलं होते, डॉक्टर म्हणून म्हणतात. विद्यार्थी आहे. माझ्या मॅथमॅटिक्सची डिग्री आहे, माझी सायकोलॉजीची नाही आहे. पण आता मी आमच्या शूटर्सना ट्रेन करतो आहे. तर हॉकीची टीम सगळी आली माझ्याकडे की सर आम्हाला बोला ना, आम्ही काय पाहतो. हॉकीची टीम झाली, होता टेनिस, टेबल टेनिस, ते प्लेयर्स आले ना, आम्हाला पण शिकवा ना तुम्ही असं काय करता. मी म्हटलं माझ्याकडे वेळ नाही आहे सगळं. म्हणजे पीपल हॅव टू कम टू यू. इट इज दी स्ट्रेंथ ऑफ युअर नॉलेज, इट इज दी स्ट्रेंथ ऑफ युअर ॲप्लिकेशन, की तुम्ही ते ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर करू शकता आणि ते वापरून दाखवू शकता. त्यांना माहिती आहे की आम्ही सांगितलेले लोक जिंकतात, म्हणून ते पुन्हा पुन्हा माझ्याकडे येतात. पण हे जर मी केलं नसतं तर नुसतं बसून राहिलो काय नाही. रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स असतात तसे मागच्या शौर्याच्या गोष्टी आठवत बसायच्या. तेव्हा मी किती शूर होतो, तेव्हा मी किती हुशार होतो, पण आता काय ते कळत नाही.
ह्याला तुम्ही जेव्हा ऐकता, जेव्हा वाचता, तेव्हा त्या शब्दांचा अर्थ व्हिज्युअलाइज करायला शिका. वाचताना ते चित्र डोळ्यासमोर करत वाचायचं, जसाच्या तसा तो अर्थ आणि ती भाषा परिभाषेसकट तुमच्याकडे येते. त्याची जी प्रत्येक विषयाची परिभाषा असते ती परिभाषा पण तुमच्याकडे येते आणि तुम्हाला काहीच अवघड शिल्लक नाहीच राहत. ते व्हिज्युअलाइज करायचं, जसं डोळ्यासमोर चित्र उभं राहत जाईल. हे तुम्हाला जमायला लागलं की तुम्हाला ती वाणीची साधना यायला लागेल. ती वाचून त्याचा अर्थ ट्रान्समिट करायचा, त्याला मन आणि वाणी हे एकत्र ठेवायचं. आणि ज्या वेळेला तुम्ही अनुभव घेत असता त्यावेळेला तो अनुभव घेताना वाणीने तेवढंच काम करायचं, त्या अनुभवाचं वर्णन करायचंच काम, दुसरं काय करायचं. कारण त्यावेळेला ती जर भरकटत असली की कालचं जेवण किती छान होतं असं ते आठवण कधीच करून द्यायला लागले तर मनाचे जे एकाग्रता बघत आहोत तसं नाही करायचं. मन आणि वाणी हे दोन्ही एकच ते करत राहायला पाहिजे. तुम्ही जे शब्द उच्चारता, उपासना जी करता, त्या उपासनेचं व्हिज्युअलायझेशन शिकलं पाहिजे. तर ती उपासना फळ द्यायला लागते, म्हणजे तुम्हाला उपयोगी पडायला लागतो. प्रार्थना, उपासना, पूजा, पारायण, वाचन हे सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज करत केलं. खूप कमी वेळात खूप अभ्यास तुम्ही करू शकता आणि मग भरपूर वेळात भरपूर उन्हाळके करू शकता. हे माझा म्हणजे मी अनुभव सांगतो की मी भरपूर उन्हाळके केले, भरपूर अभ्यास खूप थोडा केला. पण ज्या वेळेला अभ्यास करायची पाळी आली, नको असलेला अभ्यास सुद्धा I could come out with brilliant flying colors every time. I did not have to keep late nights. आता असं कधी करायला लागतही नाही. तुम्ही याची सवय लावून घ्या की वाचताना उपासनेमध्ये सवय लावून घ्या, प्रार्थनेमध्ये सवय लावून घ्या. प्रार्थना करतात तुम्ही सगळे एकत्र सुद्धा प्रार्थना करतात, तर ते चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं की खरंच ती नव्या वैभवाचे स्वप्न दिसायला लागतात. की प्रल्हादाची आसक्त भक्ती म्हणजे काय ते दिसायला लागतात. मला त्या दिवशी मिसळ सर विचारायला लागले की प्रल्हाद भक्ती हे काय प्रकार आहे, ते कशाला म्हणतात. म्हटलं त्या कवितेमध्ये अविनाशला सुचलेला सगळ्यात उत्तम शब्दप्रयोग तो आहे की कारण भक्ती मार्गामध्ये प्रल्हाद हा फार मोठा अधिकारी मानला जातो की त्याच्या बापाने हिरण्यकश्यपूने आनंदित छळ केला, त्याचा उकळत्या तेलात टाकला, वरणात फडावर लोटून दिलं, वाघ सिंहासमोर फेकून दिलं, तरी त्याने नारायणाची भक्ती सोडली नाही. म्हणजे ती ध्येय आसक्त अशी प्रल्हाद भक्ती पाहिजे. कारण तो फक्त नारायणालाच मी मिळवेल, दुसऱ्यावर मला काही किती नाही. मग त्या नारायणाला येऊन त्याचा सांभाळ करावा लागला की आता फार झाला, त्याला फार छान म्हणून तो आला. तर तुम्ही कल्पना करा, ते व्हिज्युअलाइज करतच म्हणायचं, ऐकताना व्हिज्युअलाइज करत ऐकायचं. तुम्ही एक पाठ करू शकता, एक पाठ करायला लागत नाही. आमचा अनुभव शेअर केला का तुम्हाला की इंग्लंडला आम्ही ट्रेनिंगला गेलो आणि त्या ट्रेनिंगमध्ये गुप्तहेर खात्याचं ट्रेनिंग, गुप्तहेरनं कुठल्या विषयाची माहिती कळेल काही सांगता येत नाही. तर हा विषय माझा झालेला नाही आहे असं म्हटलं तर ते खूप झालं माहिती मिळाली. तर कुठल्याही विषयाची माहिती मिळाली तर ती ध्यानात कशी ठेवायची, सांगायचं कसं, रिपोर्ट कसा द्यायचा, त्याचंच ट्रेनिंग होतं. म्हणजे इतर ट्रेनिंगमध्ये हा महत्त्वाचा भाग होता. तर त्याने टेस्ट घेतली आमची, आठवड्यावर ते शिकवलं आणि सांगितलं की आता तुम्ही अमुक गावाला जा, तिथे एका पबमध्ये मला सांगितलं की एका पबमध्ये तुम्हाला एक माणूस भेटेल, तो टाइम्स वाचत असेल, तुम्हाला पाहिलं की तो टाइम्सची घडी करून पिशवीत ठेवू, तर तुम्ही स्वतःची ओळख करून द्यायची त्याच्याशी आणि त्याच्याकडनं तो सांगेल ती माहिती काढून घ्यायची. तर मी म्हटलं की हे कसं करायचं, त्याच्यामुळे तुम्ही तो सांगेल ते ध्यानात ठेवायचं. तर इथे जे आम्ही शिकवलं ना ते सगळं करा. तुम्हाला नवीन आहात सगळे लोक तर तुम्ही नोटबुक घ्यायला
पॉईंट्स लिहून आणले, मग रिपोर्ट लिहिला इथे तरी चालेल. पण मी म्हटलं पबमध्ये त्याला भेटायचं, आणि पबमध्ये तो गप्पा मारता मी म्हटलं लिहितोय खरी मान घालून, तसं काही बरं नाही झालं. तर मी नोटबुक नेलं नाही, पेन नेलं नाही, तसंच गेलो. आणि त्याला ओळख त्याने फोन केली ती टाईम 7 ते फोन झाल्यावर त्याला म्हटलं ओळख करून घेतली आणि तो सांगायला लागला. आता आमचा बायोडेटा त्यांच्याकडे असतो, तो मला खेळांच्याबद्दल सांगणार नाही, पोलिसिंगबद्दल सांगणार नाही, मला ज्या माहिती आहे ते त्याचं काही नाही. त्याने मला साऊथ इंग्लंडचे फिशिंग इंडस्ट्रीबद्दल माहिती दिली. साऊथ इंग्लंडमध्ये आता मी मासे खात पण नाही, म्हणजे पोहताना माशाला धक्का लागला असेल तेवढाच संबंध माझ्याशी. तर त्याने ते सांगितलं, तर मी ते पूर्ण व्हिज्युअलाइज करत ऐकून घेतलं आणि त्याला स्पेलिंग्स विचारून घेतली, नावाला पुन्हा उच्चार करायला सांगितला, हे सांगितलं आणि सगळं व्यवस्थित ऐकलं. ते तो सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगायला आलेला असताना एक बाई आता त्या पबमध्ये, आणि हा उठून मारायला दोघांनी एकामेकाला मिठी मारून ते मुख्य घ्यायला गेलो. मला वाटतं बायको वगैरे असेल, कारण तिथे कॉमन असतं काय. पण आणि मग मी उठून उभा राहिलो, त्या बाईला पुढची ऑफर केली, बसा म्हटलं, माझी ओळख करून दिली. मग ती म्हणाली तुम्ही कोण, काय करता? तर मी म्हटलं मी टुरिस्ट म्हणून आलो आहे, मी मुक्त आहे असं सांगायचं नसतं, पकडून जेल घालते. तर ते मी म्हटलं मी टुरिस्ट आहे, मला डीप सी फिशिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण काळी इतकी माहिती नाही, यांना खूप माहिती दिसते, त्याच्याशी मी गप्पा मारत होतो. आणि मग थोड्या वेळ ती बाई बोलली, मग म्हटलं तुमच्यासाठी काही खायला आणू का? तर ते म्हणाले नको, माझा नवरा वाट पाहत असेल. मी म्हटलं मग हा कोण आहे? आणि मग त्याने ते सांगत होता ते सूत्र धरून बाकीची माहिती दिली. मी सगळं व्यवस्थित ऐकलं आणि मग बाहेर पडून एक क्लस्टर तयार केलं. आमच्याकडे क्लस्टरिंगची पद्धत आहे की ते सगळे मुद्दे ते जॉट करायचे असतात, त्याच्या मुख्य विषय काय आणि त्या विषयाच्या भोवती त्यांनी मुद्दे कुठले सांगितले ते सगळे दिले. 5 मिनिटं लागले. एक नोटबुक विकत घेतला, एक पेन घेतला, बागेपासून ते क्लस्टर तयार केलं. आणि मग कोणी मित्र भेटतात का पाहायला गेलो, एक दोघं भेटले, त्यांच्याबरोबर जेवण करून परत आलो. इन्स्टिट्यूटला आल्या आल्या मी डिटेल रिपोर्ट लिहिला, 7-8 पानाचा हाताने रिपोर्ट लिहून काढला आणि फाईल करून टाकला. मग ते ॲनालिसिस सेशन झालं की कसं तुमचं असेसमेंट, हे तुम्ही काय केलं की ते ती बाई आली तिथे, ती एक्झामिनर होती. म्हणजे त्यांना हे पाहायचं होतं की मी की गोंधळतो का काय, विसरून जातो का काय. पण ते म्हणाले यू आर ब्रिलियंट, की तुम्ही इतकं छान सगळं हँडल केलं, पण तुम्ही एक चूक केली. म्हणाले तुम्ही नोट्स नाही घेतल्या, तुम्ही रिपोर्ट कसं लिहिणार? म्हटलं मी माझा रिपोर्ट फाईल पण केला आहे, दिस इज असेसमेंट सेशन, यू मस्ट सी माय रिपोर्ट. तर ते म्हणाले ऑल राईट, सिन्स मिस्टर बाम इज इन्सिस्टिंग, ब्रिंग हिज फाईल. अँड दे वर फ्लोअर्ड कम्प्लिटली. आडवेच झाले ते, कारण ते जसंच्या तसं शब्द वर्बॅटिम रिपोर्ट केला होता. मग ते मला म्हणाले की यू हॅव नॉट फॉलोड अवर सिस्टीम. म्हटलं का बरं? त्यामुळे या सिस्टीम ज्याने शोधून काढली तो आणि आम्ही सगळे धरून त्याचे शिष्य, आम्हाला कोणालाही 65% वर मार्क मिळालेले नाही या परीक्षेत, आणि तुम्हाला 100% द्यायलाच पाहिजे म्हणाले. आता मी तुम्हाला सांगू शकणार नाही परत हे सगळं, तुम्ही कसं निवडणं मी सांगतो परत, कारण मी ते व्हिज्युअलाइज करून ते ज्ञान माझं झालेलं ते येणारच तसं. मला पाहिजे तसं बरोबर त्याच्या शब्दात मी सगळं सांगितलं आणि ते छान पडलं. म्हणजे डिनरपर्यंत ते माझ्या सिस्टीमवरती चर्चा करत होते. मी त्यांना शेवटी सांगितलं की बघा मी इथे शिकायला आलो, तुम्हाला शिकायचं असेल तिकडे या, मी शिकवतो. अँड दिस आय हॅव डन टाइम अँड अगेन, टाइम अँड अगेन. तुम्हाला फोकस करायचं ठरला आणि केला की ते ज्ञान उत्सुक आहे तुमच्याकडे या, इट कम्स अँड देन इट इज युअर्स, यू कॅन यूज. मी पहिल्यांदा बायनरी शिकलो, मी तिकडे कॉम्प्युटर्स इंट्रोड्यूस करायची ठरली पोलीस खात्यात. तर पहिल्यांदा एका IGPनं पाठवा प्रत्येकाने, तर IGP आमचे जाऊ शकत नाही, त्यांनी मला पाठवले, मी SPच होतो. तर मी तिथे सगळ्यात ज्युनियर ऑफिसर, आमच्याकडे ज्युनियर ऑफिसर म्हणजे उंदरासारखा असतो, त्याच्याला काय करता येत नाही, त्या हुकूम छोटा की त्याचं घरात नाही. तर मी आपलं मागच्या वाक्यावर बसून मी ठरवलं की आता सगळे सिनियर ऑफिसर्स सगळं देशभरातून आलेले आहेत,
त्याचं माझ्याविषयी मत वाईट राहिलं, आपण लक्ष देऊन अभ्यास करू. तर तो बायनरी शिकवायला लागला आणि संबंध पिरियड त्या बायनरी शिकवलं त्याने. आणि शिकवलं त्याने सांगितलं की आता बघा की ही 6 आकडी संख्या आहे, तर ती बायनरीमध्ये अशी लिहितात. आणि त्यांनी ते लिहिलं आणि ते लिहिताना त्यांनी 3 चुका केल्या. कारण त्याचं काय असतं, एक चूक झाली की पुढच्या चुका होतातच आपोआप. तर त्या 3 चुका झाल्या त्याच्या. तर मी पण लिहित होतो, ते त्याने 11 लिहिलं की मी पण बायनरीमध्ये ते लिहायला लागलो. आणि मी पाहिलं माझं वेगळं त्याचं वेगळं, माझं कम्पेअर करून कारण माझं बरोबर आहे, मी हातवर केला. मी म्हटलं ते चुकलं तुमचं उत्तर. तर तो म्हणाला नाही नाही असं कसं चुकेल. मी म्हटलं नाही खरंच हे खरं उत्तर हे आहे. तर त्यांनी ते खरं उत्तर लिहिलं. ऑल राईट, लेट अस सी व्हॉट मिस्टर बाम सेज इज करेक्ट. माझं बरोबर निघालं, त्याचं चूक निघालं. मग त्याने विचारलं तुम्ही बायनरी आधी शिकलेला आहेत का? मी म्हटलं आत्ताच शिकवलं ना तुम्ही. म्हणजे बायनरी तुम्ही जर शिकवत आहात आणि ते शिकलो नाही तर मग काय उपयोग मला शिकण्याचा. म्हणजे मी शिकवून आत्ता तुमच्या चुका काढू शकतोय. तर त्याला त्या सगळ्यांना खूप नवल वाटलं. त्यांना तेव्हा तुम्हाला फार आदराने वागायला लागेल. सिनियर ऑफिसर त्याच्यापासून जरा जपून राहायला पाहिजे. पण तुम्ही ध्यानात घ्या की हा फोकसची सवय लावून घेतली की तुम्ही तज्ञच बनता. त्याच्या खाली येतच नाही. ठेवायची साधना तुम्हाला यायला लागली ना की जो विषय तुम्ही वाचाल, जो विषय तुम्ही अभ्यासाल, यू विल बी एन एक्सपर्ट. यू टेक इट फ्रॉम चॅलेंज. कुठल्याही विषय, कुठलीही परीक्षा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, ढवळे साहेब इथे आम्हाला म्हणजे अविनाश चालू केले ते क्लासेस चालवायचे ते रँगलर परांजपे, रँगलर ढवळे, रँगलर महाजनी यांच्याकडे आम्ही शिकलो. म्हणजे व्हेरी लकी. तर ते रँगलर परांजपे तिकडे गेले होते आणि मग ढवळे पण गेले. ते कसली तरी दुसरी परीक्षा द्यायला. तर परांजपे म्हणाले की अरे तू आलायस तर हे परीक्षा ही पण ट्रायबॉसची पण देऊन टाक ना. ते म्हणाले मला मॅथमॅटिक्सचा टच नाही राहिलेला, पुष्कळ दिवस झाले. ते काय झालं इतका वेळ ना खरं आपल्याला ती परीक्षा देऊन पहिले आले ते त्याच्यात. म्हणजे गणिताची परीक्षा संबंध केंब्रिज युनिव्हर्सिटी जगात रँगलरची टायटल देतात ती परीक्षा. आणि आता वेळ आहे ना, चालेल करतो अभ्यास त्याचा. आणि दिली परीक्षा. आणि त्यांचं वय 84 वर्षाचं असताना मी त्यांच्याकडे शिकायला आलो. आणि आम्ही फिरायला जायचो तर मग त्यांच्याबरोबर फिरताना मला दम लागायचा. ते इतके झपझप चालायचे डोळ्याचं. आणि ते मला सांगत होते 84 वर्षाच्या वयाला की मी आता रशियन भाषा शिकणार आहे म्हणून. मी म्हटलं सर तुम्हाला इतक्या भाषा येतात ना, की रशियन कशा? नाही त्याच्यात मला एका विशिष्ट याचा अभ्यास करायचा आहे. आणि शिकले ते. पुढच्या वर्षीपासून रशियन जर्नल्समध्ये त्यांचे लेख यायला लागले. लेख इथून लेख लिहून ते पाठवायचे रशियन जर्नल. ही कमांड येऊ शकते. तुम्ही खरंच करून बघा. डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. डोंट आपली पातळी उगीच खालची ठरवू नका. तुम्ही जर ठरवलं की ते ज्ञान उत्सुक आहे तुमच्या डोक्यात उतरायला आणि ते उतरतं, ते उतरतं, समजतं, समजावता येतं दुसऱ्यांना. मार्केटिंग शेवटी हेच आहे, दुसऱ्यांना सांगायचं आणि त्याला पटवून द्यायचं हे तुझ्या फायद्याचं आहे. कळलं? तर ह्याच्यामध्ये जी भूतकाळाचं चित्र पाहायचं असतं त्याची सवय लावलेली असते चित्रणाची. जर चित्रण करता येत नसलं तर ते शब्द उच्चारायचे. उच्चारले की ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. हा जो व्हिज्युअलायझेशन आणि व्हर्बलायझेशनचा भाग आहे ना, सतत चालू असतो की वाणी जो अनुभव आहे त्याचं वर्णन करत राहते आणि मन जे वाणी बोलत असेल त्याचं चित्रण करत राहते. आंतरिक शक्तीला शब्द समजत नाही. त्या शब्दाच्या अर्थातून मनात जे भाव निर्माण होतात ते भाव समजतात की हे छान आहे, आपला हसायला पाहिजे, तुम्ही हसतो, हा विनोद होता. एक मोठं कॉंग्रिगेशन होतं आणि आलेल्या व्याख्यात्याची भाषा त्या श्रोत्यांना समजत नव्हती. तर तो दुभाषा उभा राहिला, तो भाषांतर करत होता, छान भाषांतर करत होता सगळ्याचं. आणि त्याने एक विनोद सांगितला त्याच्यात. तर म्हणजे 10-12 वाक्यांचा विनोद झाला तो. आणि त्या दुभाषाने एका वाक्यात त्याचं भाषांतर केलं. लोक खूप हसले जोरात.
तर त्याला नवल वाटलं की याने एका वाक्यात हे पंचलाईन टाकली कशी, ते हे कसं काय केलं. तर मग नंतर ते कार्यक्रम आटोपल्यावर त्याने त्याला विचारलं की मला एक डोक्यात सारखा किडा बोलतोय की तू एका वाक्यात त्याचं कसं भाषांतर केलं. तुम्हाला नाही सर ते कसं मी सांगा, नाही नाही सांग ना म्हणाला असं काय. तर मी त्यांना सांगितलं की साहेबांनी विनोद केलाय हसा. तर तो मूड ट्रान्समिट करायचा असतो, तो मूड आपल्यामध्ये उतरवायचा असतो, म्हणजे शिक्षण होतं. येतं का लहान की बोलताना जे ऐकायचं असतं की ह्या कुठल्या अर्थाने हे शब्द वापरले जात आहेत, कुठले भाव माझ्या मनात यांनी निर्माण झाले पाहिजे, तिथपर्यंत जर पोहोचलं तरच तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता, नाही करू शकत नाही. ते व्हिज्युअलायझेशन बरोबर करता आलं तर भूतकाळातलं आपल्याला हवं ते आठवता येतं, भविष्यकाळातलं हवं ते पाहता येतं आणि मग तुमची दिशा स्पष्ट होतात. तुम्हाला वाटेल की आम्ही मुद्दाम बोलतो अनिकेत सारख्या विद्यार्थ्यांना की ज्याने हे करून दाखवलं, प्रत्यक्षात उतरून दाखवलं की त्याने ठरवलं की हे आय एस होणार, झालं चांगलं की असं तुम्हालाही होत आहे. आय एसच काय कुठलीही परीक्षा तुम्ही द्यायची ठरवली, यू विल बिकम एक्सपर्ट्स इन दॅट अँड दे हॅव टू टेक यू, देयर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर दॅट. तर तुम्ही खरंच करून दाखवा. व्हिज्युअलायझेशनची सवय लावून घ्यावी लागते. ती जर नसली तर शब्दांचा वापर करायचा. शब्द ज्यावेळी तुमच्या कानावर पडतात ना तेव्हा व्हिज्युअलायझेशन होतच असतं. मी तुम्हाला सांगितलं की एक ताजं लिंबू आणा, त्याची पाक कापायची आणि ती तोंडात पिळा. असं मी सांगत असताना तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असलं पाहिजे. का बरं पाणी सुटलं? कुठे लिंबू आणलं, कापलं कुठे, ते पिळलं कुठे. पण लिंबू म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. मी लिंबू म्हटलं की तुम्ही लिंबू व्हिज्युअलाइज करता, ते कापा म्हटलं की कापण्याची ऍक्शन व्हिज्युअलाइज होते, तोंडात पिळा म्हटलं की तोंडात पिळायची ऍक्शन व्हिज्युअलाइज होते. आणि तुमची सिस्टीम तिला माहिती आहे एवढं खरंच लिंबू पिळेल तोंडात, म्हणून ते रिसिव्ह करायला तयार होते. ती लाळ जर तोंडात तयार झाली नाही तर जीभ करोड होऊन जाईल, कारण ऍसिडिक आहे लिंबाचा रस, म्हणून लगेच तोंडाला पाणी सुटतं. तर हे प्रत्यक्षात आपण करतच असतो. हे नवीन नाही आहे कोणालाही, कोणालाच नवीन नाही. पण त्याची सवय लावून घ्यायला पाहिजे की ज्याच्यावर एकाग्र व्हायचं आहे, जे एकाग्र होऊन वाचायचं आहे ना ते व्हिज्युअलाइज करत वाचायचं. तुम्हाला त्याचं पक्क अर्थासकट ते पक्क बसतं, कळलं. तर भूतकाळातलं काय ते आठवायचं. भविष्य काळात ज्या गोष्टीसाठी, ज्या घटनेसाठी तयारी करायची आहे ते तयारी करायला आमच्याकडे सर्कल ऑफ एक्सलन्स नावाचे अतिशय उत्तम साधन आहे की मी आज सांगणार आहे तुम्हाला, ते करून घ्या. कारण ती जर तुम्ही म्हणजे माझं मराठी पुस्तक आलं आहे आता काय विजयाचे मानसशास्त्र, त्याचं ते उत्तमाचं चक्र हे साधना मी दिलेली आहे, बघा तुम्ही. आणि ते नियमित करा. म्हणजे ज्या परीक्षेसाठी तयारी करत असाल, ज्या स्पर्धेसाठी तयारी करत असाल, ज्या नाटकात काम करायचं आहे किंवा कुठलंही आव्हान पेलायचं आहे त्याच्यासाठी तयारी करत असताना त्या घटनेसाठी तुमच्या मनामध्ये मजबूत आत्मविश्वास तयार व्हावा, एकाग्र होणं सहज सोपं व्हावं, या सगळ्यासाठी त्याचा उपयोग आहे. आणि त्याचे सगळ्या खुणा आणि रिस्पॉन्स, खुणा आणि रिस्पॉन्स हे सगळे त्यात फार छान वापरले आहे. पण ध्यानामध्ये एकाग्रतेचा अभ्यास करताना निरनिराळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणायची सवय लावून घ्यायची. इन्फिनिटी म्हणजे दूरवर आकाश आपण पाहतो आहे, पुण्यामध्ये दिसत नाही अलीकडे आकाश, पण तिकडे जायचं आपण बाहेर जायचं बघायचं. तर टेकडीवर गेलो आहे, संबंध पृथ्वीचा विस्तार समोर दिसतो, आकाश तिथे एक क्षितिज दिसतं, सूर्य, प्रकाश निर्मिती, ज्योती, ह्या सगळ्या गोष्टी आठवायच्या असतात. आणि ते म्हणजे डोळ्यासमोर आणता आलं. आपल्या प्रिय व्यक्तींचे चेहरे आठवायचे. आई म्हटलं की प्रत्येकाला आपली आई आठवते, शेजाऱ्याची नाही, स्वतःचीच आई डोळ्यासमोर उभी राहते. किती वेळ लागतो त्याला, ते पटकन त्या शब्दाशी लिंक असते आपली, त्यामुळे आपली आई डोळ्यासमोर, त्याच्यावर काय प्रयत्न करावा लागत नाही. त्यामुळे तो शब्दाचा अर्थ आणि त्याचे भाव तुमच्या मनामध्ये पक्के बसले आहेत समजायचं. तर हे तुम्ही बसवायचं मनामध्ये पक्का. रंग आणि आकार हे पण खूप महत्वाचं आहे त्याच्यात.
म्हणून मूर्तीचं ध्यान करतात. मूर्तीचं ध्यान केल्यावर डोळे मिटून शब्दांच्या साह्याने ती मूर्ती समोर उभी करायची डोळ्यामध्ये. म्हणूनच गणपतीची आरती आहे ना, ते गणपतीच्या मूर्तीचं वर्णनच आहे. रत्न खचित परा तुझा गौरी कुमारा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभत गौरा, रुंजुटी नुपुरे चरणी ग्राहे. हे जसं जसं वर्णन येते ते डोळ्यासमोर ती मूर्ती उभी राहायला लागते. ते कारण ते शब्द आपल्याला मदत करतात. पण तेव्हा लक्ष मोदकांच्यावर नाही, ते मूर्तीवर पाहिजे. मोदक पटकन मिळवला जातो ते देव. म्हणून शब्दांची पण मदत घ्यायची आणि ते डोळ्यासमोर उभं करायचं. फूल हे अत्यंत उत्तम साधनेसाठी एक गोष्ट आहे की फुलाचा आकार, फुलाचा रंग ते सुखवणारं पण असतं डोळ्याला. म्हणून आपण फुलझाडं लावतो, फुलं आणतो, लोकांचा सत्कार करायला हार बनवतो, गुच्छ बनवतो, ते देतो. तर ते पण फार महत्वाचं आहे. कारण फुलाचं सौंदर्य वाढवणं हे फक्त माणसालाच जमतं, कारण त्या आकर्षक मांडणीमुळे ते सौंदर्य वाढतं. तर हे माणसाच्या कर्तबगारीचं प्रतीक आहे. म्हणून गुच्छ द्यायचा असतो फुलांचा स्वागत करताना. चांगली अरेंज करून, असं गोंधळवर गेली घ्या फुलं असं नाही, ते चांगलं अरेंज करून द्यायचं असतं. की सौंदर्यात भर घालणं हे आपलं काम आहे माणसाचं. ते नाश करणं हा नाही आहे. की ते कसं भर घालता येईल त्याचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. आणि आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो समाजाच्या आनंदासाठी ते आपल्याला सुचायला लागतं. म्हणून फुलांचा ताटवा, सुंदर झाडं, वनराई हे सगळं डोळ्यासमोर आणायचे सवय लागायची. तुम्ही आता इथे बसला आहात तर तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या एक एक जागा अशी असते की तिथे बसून तुम्हाला खूप स्वस्त वाटतं. तुमचा बिछाना असेल त्याच्यावर बसून वाचत पडायला बरं वाटतं. की एखादी खुर्ची असेल, तुम्हाला ते आराम खुर्ची आहे त्याच्यात बसून खूप स्वस्त वाटतं. कारण का सगळ्या पुन्हा ओळखीचे असतात. म्हणून तर तुम्हाला ते सगळं जे परिचित आहे ते आठवणं सोपं जातं. आणि ओळखीच्या खुणा तुम्हाला कॉन्फिडन्स देतात. की जर बोलायचं असतं तुम्हाला कुठे मोठ्या समुदायासमोर, तर जी माणसं तुम्हाला ओळखतात त्यांच्याशी तुम्ही संवाद साधायचा असतो. त्यांच्याकडे आपोआप आय कॉन्टॅक्ट होतो. आय कॉन्टॅक्ट ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की आय कॉन्टॅक्ट त्यांच्याशी केला की अरे हे निदान हे तरी आपल्याला दगड मारणार नाहीत, बाकीचे मारू देत, पण हे तरी आपल्या बाजूचे असं तर आधार येतो, धीर येतो. या सगळ्या संकल्पनांचा या सर्कल ऑफ एक्सलन्समध्ये खूप छान वापर केलेला आहे. तर आपण ते प्रत्यक्षात करूया. अगदी साधं आहे, सोपं आहे. तुम्ही फक्त एक घटना निवडा की ज्या घटनेसाठी तुम्हाला हे करायचं आहे. जवळ येणारी परीक्षा असेल, एखादे मॅच खेळणार असाल, की कोणाचं मुलाखत द्यायची आहे, म्हणजे काय कुठलीही घटना जे जवळ असेल ते घडणं तुम्हाला उत्तम घडणं फार महत्त्वाचं आहे असं वाटत असेल. ठीक कळलं. आता बसा. आपण थोडा श्वासाचा पण एक्सरसाइज करू. सरळ बसायचं, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, डोळे मिटून घ्यायचे आणि थोडं दीर्घ श्वसन करायचं. म्हणजे दीर्घ श्वसनामध्ये श्वास सोडायचा, 1-2 सेकंद थांबायचा, परत श्वास घ्यायचा, सोडायचा, पुन्हा 1-2 सेकंद थांबायचा, सोडून थांबायचं, श्वास रिकामा करून थोडा 1-2 सेकंद थांबायचा. हा ही प्राणायामच आहे. याला प्रच्छर्दना आणि विधारणा असं म्हणतात. म्हणजे याने मूड टिकतो की आपल्यातली अस्वच्छता जी असेल मनातली आणि शरीरातली ती बाहेर फेकली जाते आणि चित्त प्रसादन होतं, चित्त प्रसन्न होतं. याच्यासाठी अतिशय साधा सोपा असा प्राणायाम आहे. ज्या वेळेला जिथे कुठे तुम्हाला आव्हानांना तोंड द्यायचं असेल त्यावेळेला हा प्राणायाम जरूर करा. की श्वास सोडायचा, थोडं थांबायचा आणि श्वास परत घ्यायचा, श्वास सोडायचा, थोडं थांबायचं, परत श्वास घ्यायचा. आता
लक्ष डोक्यावर मध्यभागी जे शक्ती केंद्र आहे, नर्व सेंटर आहे, त्याच्यावर एकत्रित करा आणि अशी कल्पना करा की ते शक्ती केंद्र संबंध शरीरभर विश्रांतीचा, थकवा आणि ताणतणाव काढून टाकण्याच्या सूचना पाठवत आहे. सगळ्या शरीरभर मनामध्ये संदेश जात आहेत की थकवा नाहीसा होतोय, सगळे ताणतणाव निघून जात आहेत, शरीर अतिशय सैल आणि विश्रांत होत आहे की आता त्याला श्रम नाहीसे झाले. मनाने आपल्या समोर आपल्या आवडीच्या रंगाचं एक वर्तुळ काढा. जो रंग तुम्हाला आज आवडेल त्या रंगाचं वर्तुळ काढा आणि त्या वर्तुळामध्ये तुम्ही ज्या आव्हानाला तोंड देणार आहात ते आव्हान उत्तम प्रकारे पेलण्यासाठी जे गुण, ज्या शक्ती, जे कौशल्य, जी इच्छाशक्ती, जे ज्ञान तुम्हाला हवं आहे, एकाग्र होण्याची शक्ती, जेवढं धाडस, जेवढं शौर्य हवं आहे, जेवढा आत्मविश्वास हवा आहे, ते सगळं त्याच्यामध्ये ठेवा आणि विजयी होण्याची दुर्दम्य इच्छा आणि विजयी होण्यासाठी लागणारं सगळं ज्ञान आणि कौशल्य त्याच्यामध्ये आपण ठेवतो आहोत त्या वर्तुळात, त्या चक्रात. अशी कल्पना आता त्या उत्तमाचं चक्र झालंय की हे गुण आणि या शक्ती तुम्हाला मिळाल्या की तुमची कामगिरी उत्तमच होणार आहे, सर्वोत्तम होणार आहे, प्रश्नच नाही. मनाने पुढे सरकून त्या वर्तुळात उभा राहा, त्या चक्रात उभा राहा आणि अशी कल्पना करा, असं चित्र बघा, असं चित्रण करा की ते सगळे गुण, सगळ्या शक्ती, सगळं ज्ञान, सगळं कौशल्य तुमच्यामध्ये येऊन तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनत आहे. हे फार महत्वाचं आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनणं, कारण तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग जो असेल त्याच्याप्रमाणे वागणं तुमचा स्वभाव बनून जातो आणि सहज तुम्हाला ते जमायला लागतं, सहज करता येतं. आता अशी कल्पना करा की तुमची जी हितचिंतक व्यक्ती असेल, जिच्यावर तुमची श्रद्धा असेल, जिच्यावर तुमचा विश्वास असेल की माझं वाईट व्हावं असे ही व्यक्ती कधीच मनात विचार आणणार नाही. तुमची आई असू शकेल, तुमचे गुरु असू शकतील, तुमचे स्नेही सोबती असू शकतील, नातेवाईक असू शकतील, कोणी. ती व्यक्ती तुमच्या डोक्यावर किंवा खांद्यावर हात ठेवून तुम्हाला खात्री देते आहे असं चित्र बघा की होय, या सगळ्या शक्ती, हे सगळे गुण, हे सगळं ज्ञान, हे सगळं कौशल्य तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये भरपूर प्रमाणात आहे. काळजी करू नकोस, यश मिळणार आहे. याला आम्ही आशीर्वाद किंवा शुभेच्छा म्हणतो. वयाने वडील व्यक्ती असली तर डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देईल आणि जर वयाची बरोबर व्यक्ती असेल, बरोबरीच्या वयाची, तर खांद्यावर हात ठेवून शुभेच्छा देईल. तो स्पर्श तुम्हाला आहात तसे स्वीकारण्याचा स्पर्श आहे. त्याने खात्री पटली तुमची. आता मनाने 2 पावलं मागे सरकून उत्तमाच्या चक्राच्या बाहेर या आणि अशी कल्पना करा की ज्या ठिकाणी तुम्हाला आव्हान पेलायचं त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष आहात आणि तिथल्या ज्या खुणा तुम्हाला दिसणार आहेत, तिथलं वातावरण, तिथलं परिसर, तिथे असणाऱ्या व्यक्ती, या सगळ्या खुणा असतात. तिथे खिडक्या कशा आहेत, दरवाजे कसे आहेत, खांब कसे आहेत, दिवे कसे आहेत, पंखे कसे आहेत, त्या सगळ्या खुणा आहेत. त्या खुणांचा तुम्ही परिचय करून घेत आहात. सगळ्या खुणा ओळखीच्या झाल्यामुळे तुम्हाला आता तिथे निश्चिंत वाटणार आहे, उत्तम कामगिरी करू शकणार आहात तुम्ही. या सगळ्या खुणांच्या पार्श्वभूमीवर एखादी खूण आपली स्वतःची अशी आवडीची निवडा
की जी पाहिल्याबरोबर तुमचा आत्मविश्वास जागा होईल की उत्तमाच्या चक्रातले सगळे गुण, सगळ्या शक्ती तुमच्याकडे भरपूर प्रमाणात आहेत, तुमच्या व्यक्तिमत्वात आहेत. आता तुम्ही निवडलेल्या त्या खुणाला शक्ती द्या. 2 पावलं पुढे सरकवून उत्तमाच्या चक्रात उभे राहा परत. आणि पुन्हा जिथे तुम्हाला त्या आव्हानाला तोंड द्यायचं आहे तो परिसर डोळ्यासमोर आणा. आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही जी खूण निवडली होती ती खूण पाहत आहात असं चित्रण डोळ्यासमोर करा. आणि ती खूण पाहिल्याबरोबर तुमचा आत्मविश्वास, तुमची एकाग्र होण्याची शक्ती, तुमची सजग एकाग्रता, सगळं सगळं जागा होत आहे. सगळं कौशल्य, सगळं ज्ञान, तुम्हाला जे जे करायचं ते सुस्त आहे, तुम्ही उत्तम करू शकता आहात. शेवटपर्यंत असाच मूड, अशीच एकाग्रता, असाच आत्मविश्वास, हेच धाडस, हेच धैर्य हे टिकवून ठेवा. डोळ्यासमोर असं चित्र आणा की ती सबंध घटना तुम्हाला हवी तशी घडवलेली आहे, उत्तम पार पडलेली आहे. आणि उत्तमाचा आनंद जो होतो त्याचा अनुभव घ्या. तुमच्या शरीरातून, तुमच्या मनातून तो आनंद झेपू द्या की अतिशय उत्कृष्ट कामगिरी झाली. आणि असं चित्र डोळ्यासमोर आणा की तुम्ही तो अनुभव तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या जवळ, तुमच्या नातेवाईकांच्या जवळ, तुमच्या हितचिंतकांच्या जवळ शेअर करता आहात, त्यांना सांगता आहात. तो आनंद परत तुमच्या मनामध्ये दाटतोय आणि ते तुमचं कौतुक करतायत. तुम्ही सेलिब्रेट करता आहात, तुम्ही साजरा करता आहात प्रसंग तो की इतकी उत्तम कामगिरी झाली आहे. लक्ष श्वासावर आणा. अशी कल्पना करा की तुम्ही एखाद्या उंच टेकडीवर उभे आहात आणि त्या टेकडीवरून लांबवरचं दिसणारं क्षितिज, सगळा परिसर तो डोळ्यासमोर आणा. पाऊस पडून गेलेला आहे, सगळी जमीन हिरवी गच्च झालेली आहे, झाडं, फुलं सगळं सुंदर दिसतंय तुम्हाला. लांब क्षितिजापर्यंत नजर पोचेल तिथपर्यंत सगळीकडे हिरवळ दिसते, वनराई दिसते. दूर क्षितिजावर आकाश जिथे जमिनीला टेकतं तिथे सूर्य दिसतोय. तो उगवतोय आत्ताच आणि सगळ्या अंधाराचा नाश होतोय. ते तुम्ही अनुभवत आहात, ते तुम्ही पाहत आहात. हे प्रकाश शक्ती म्हणजे तुम्ही आहात. अंधाराची, कशाचीच भीती बाळगायची तुम्हाला गरज नाही आहे. त्या सूर्याचं तुम्ही ध्यान करता आहात अशी कल्पना करा. अशी कल्पना करा की सुंदर फुलांचा एक गुच्छ कोणी तुमच्या हातामध्ये दिलेला आहे आणि ती फुलं अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या मांडणीमुळे तो गुच्छ जास्त आकर्षक वाटतोय आणि तो गुच्छ तुम्हाला देऊन तुमच्या गुणांचा, तुमच्या उत्तम कामगिरीचं, उत्कृष्ट कार्याचं कौतुक झालेलं आहे. आपल्यातलं उत्कृष्ट जे आहे ते इतरांनी स्वीकारल्याचा आनंद हा आणखी वेगळा असतो. तोही तुम्ही अनुभवतात अशी कल्पना करा. सावकाश डोळे उघडा आणि सबंध शरीराला हलका ताण द्या. ज्या वेळेला तुम्ही रिलॅक्स होऊन व्हिज्युअलायझेशन करता ना त्यावेळेला सगळं शरीर दोरीसारखं सैल करतं. तर तो मसल टोन परत तुम्हाला आणायला पाहिजे, नाही तर एकदम हालचाल केली तर लचक वगैरे भरायचा धोका असतो. गुच्छ किती जणांना मिळाला? जरा हातवर करा. गुच्छ दिसला? हो, व्हेरी गुड. खूप ॲडव्हान्स क्लास.
सुचवलं तुम्हाला, मला सुचलेलं नाही. एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झालेली होती मुंबईला 20-25 वर्षापूर्वी. तिथे अमेरिकेहून एक डॉक्टर आल्या होत्या. त्यांनी आम्हाला हे शिकवलं की सर्कल ऑफ एक्सलन्स. तर नंतर मला ते ध्यानात येत गेलं की ध्यान आहे, याच्यामध्ये हे याचं महत्त्व हे आहे, याचं महत्त्व हे आहे. त्याचं मी जसजसं विचार करत गेलो, मला जेवढा बदल पाहिजे होता तेवढा बदल करून घेतला आणि मग ते लिहिलं. ते विजयाच्या मानसशास्त्रामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल, ते वाचा आणि काही जर अडचण आली तर विचारा मला. आणखी काही पुस्तक ऑफिसमध्ये आहे का? हो मॅडम, चाणक्य मंडळाच्या लायब्ररीमध्ये पण आहे. तुम्हाला विकत हवं तर तिथे येते. रोज एकदा करावा. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला तारीख माहीत होते, जागा माहीत होते की इथे परीक्षा आहे किंवा इथे मॅच आहे, त्यावेळेला हे खूप उपयोगी पडतं. कारण तिथल्या गुणांना प्रतिसाद आपले हवे तसे ट्रेन करायचे असतात. रोज एकदा केलं तरी पुरतं, 8-10 मिनिटाच्या वर नाही लागत. पण आधी प्राणायाम करून मग हे करायचं, म्हणजे मग त्याचा जास्त फायदा होतो. कारण प्राणायामाशिवाय एकाग्रता खूप चांगली होत नाही. म्हणून ती प्राणायामाची सवय लावून घ्या आणि एकाग्रतेची पण सवय लावून घ्या. आणखी काही पुढे पुढे माझं नाव अनिकेत आणि मला तुमच्यासाठी क्वेश्चन आहे की मी जेव्हा मेडिटेशनला बसतो तेव्हा श्वासावर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण इतके मनात विचार असतात की त्या होत नाही. तर त्यासाठी काय करावं? थँक्यू. मनाचं काम आहे की निरनिराळे विचार आणत राहणं, ते आपलं काम करतच असतं. तर याचा अभ्यास करावा लागतो. श्वासावर लक्ष देण्याचा अभ्यास. पहिल्यांदा 2 श्वास देता येईल, मग 3 श्वास देता येईल, मग 4 श्वास. काही नाही करायची, काही होतच नाही. आपण श्वसन करताना लक्ष श्वासावर आणायचं. विचार जरा श्वासाबद्दलच आला पाहिजे की हे कसं होत आहे, माझ्या लंग्समध्ये कसं जात असेल, मग तिकडनं पुढे काय होत असेल या श्वासाचं, त्याच्याबरोबर काय आतमध्ये येते, कसली शक्ती आतमध्ये येते, बाहेर जाताना काय जात आहे, बाहेर जाताना अस्वच्छता निघून जाते बाहेर. पण ती अस्वच्छता वाऱ्याच्या वहनामुळे ती रिसायकल होते आणि स्वच्छता म्हणजे आपण इतके जण बसून इथे श्वास घेतो आहोत, कुणीच अस्वच्छता आकर्षित करत नाही, प्राणशक्तीच आकर्षित होते आणि बाहेर टाकताना जी वापरलेली शक्ती असेल ती बाहेर जाते. कळलं का? तर त्याचाच विचार करायचा. जर विचार करायचा झाला तर श्वसनाचाच विचार करायचा आणि मग सवय होईल. कारण सुरुवातीला दुसरा मार्गच नाही, श्वासावर लक्ष ठेवायचं. प्राणायाम रोज करत जा, आपोआप ते विचार कमी व्हायला लागतात. रोज प्राणायामाचा अभ्यास कर म्हणजे तुला कमी होईल. त्याच्यामध्ये अमृत प्राणायाम मी दिलेला आहे. 8 वेळा हरिओम म्हणत नाकाने श्वास घ्यायचा आणि पोटसाही सोडायचा. 16 वेळा हरिओम म्हणत तोंडाने श्वास सोडायचा आणि पोटात न्यायचा. असा अतिशय साधा प्राणायाम आहे. त्यानंतर कपालभातीचा प्राणायाम आहे, अनुलोम विलोम प्राणायाम आहे. या नाकाने श्वास घ्यायचा, या नाकाने सोडायचा, या नाकाने घ्यायचा, या नाकाने सोडायचा. म्हणजे ज्या नाकाने घेऊ त्याच्या विरुद्ध नाकाने सोडायचा. एवढंच तो प्राणायाम आहे. सोपे प्राणायाम आहे. हे तिन्ही प्राणायाम तुम्ही रोज करा, तुम्हाला ती एकाग्रता साधायला लागेल. सर, माझं नाव अनुराधा आहे. सर, एक प्रश्न असा होता की आता टेकडी वगैरे हे व्हिज्युअलायझेशन करताना सोपं आहे सर, पण ज्यावेळी व्हिज्युअलाइज करते की तुम्ही ज्यावेळी मला सांगितलं की ज्यावेळी तुम्ही गुप्तहेर म्हणून ज्यावेळी तुम्ही तिथं गेला त्यावेळी तुम्ही ती इन्फॉर्मेशन व्हिज्युअलाइज कशी केली, म्हणजे ती इन्फॉर्मेशन व्हिज्युअलाइज करण्यासाठी काय करायचं तशा टाईप? त्याने मला सांगितलं की अशा प्रकारचं जहाज वापरतात, त्याच्यामध्ये माशासाठी जाळं असं असतं. तर मी ते जहाज व्हिज्युअलाइज केलं, त्या माशाचं जाळं व्हिज्युअलाइज केलं, त्याच्यातली मशिनरी काय असते ती सांगितली, ती व्हिज्युअलाइज केली
त्याचे उपचार समजून घेतले. मग त्यांच्याकडे मिनिस्ट्री आहे, ती मिनिस्ट्री कसं काम करते, त्याच्याविरुद्ध लोकांचा रोष कसा आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. तर ते अजून माझ्या तेव्हा मी जे व्हिज्युअलाइज केलं, जसं मी आता जे बोलत गेलो तसं तुम्ही आता व्हिज्युअलाइज केलंच की जी चक्र काढा समोर, ते काढ मनाने काढलं चक्र. हेच व्हिज्युअलायझेशन की जे तो शब्दाचा अर्थ जो आहे ना तो डोळ्यासमोर उभा करायचा म्हणजे व्हिज्युअलायझेशन. सर आणि सिक्वेन्शियल रिप्रोड्यूस करताना मग ते कसं रिप्रोड्यूस करणार? तर सिक्वेन्स ज्या सिक्वेन्सला सांगितलं गेलं त्या सिक्वेन्सच ते रिप्रोड्यूस व्हायला पाहिजे सर. मग ते त्याच्यासाठी तो आपोआप येतो सिक्वेन्स. म्हणजे ते क्लस्टरिंग करायचं असतं. क्लस्टरिंगमध्ये मुद्दे त्यांनी कसे सांगितले ते मी मुद्दे लिहत गेलो. 5 मिनिटात ते सगळे मुद्दे लिहून झाले. मग परत आल्यावर ते मुद्दे फक्त एक्सप्लेन केले, लगेच केला. त्यामुळे ते फ्रेश होतं मला. पण अजून माझ्या डोळ्यासमोर तो मला सांगतोय, मी तिथे उभा आहे, ते बाई आत आले, तिने गोंधळ घातला, हे सगळं मला तसं आठवतं. आणि तो काय बोलत होता ते पण आठवतं. कारण ते जे व्हिज्युअलाइज होऊन तुमच्या आतमध्ये बसतं आणि मग परत तुम्ही आपल्या शब्दात ते प्रकट करता, ते ज्ञान तुमचं होतं, ते विसरत नाही. कळलं? थँक्यू. आपण भेटू परत.